नमस्कार, मी डॉक्टर नितीन आरेकर. आमच्या वाचता वाचता ह्या व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीनं आणि मराठीसृष्टी.com च्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं आदरपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रम बरोबर 5 वाजता सुरू होणार होता. महानोर सर तयार होते, वर्षाताई तयार होत्या, परंतु काही एक छोटीशी तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि म्हणून कार्यक्रम सुरू व्हायला थोडासा उशीर झाला. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आजच्या ह्या कार्यक्रमाची वाट आम्ही सारेजण कितीतरी दिवसांपासून पाहतो. नादो महानोर हे नाव म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक रसिक वाचकाच्या चित्रपट गीतांची आवड असणाऱ्या मंडळींच्या, ज्यांना चांगला कान आहे, ज्यांना संपन्न आशय समजतो, अशा सगळ्यांच्या करता हे प्रातस्मरणीय नाव आहे नादो महानोर. आणि आज आपण नादो महानोर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. म्हणजे मी माझ्या व्यक्तिगत बाबतीमध्ये सांगायचं झालं तर तुमच्यापैकी अनेकांच्या वतीने सुद्धा मी हे बोलू शकेन की माझ्या कानावरती कवितेचे पहिले शब्द नादो महानोरांचे येऊन पडले. आणि दानाची गोष्ट जशी विंदा करंदीकरांच्याकडे आहे तशी दानाची गोष्ट महानोर सरांच्याकडे सुद्धा आहे. या नभानं या भुईला दान द्यावं आणि या मातीतून चैतन्य गावं. नभानं दिलेलं दान भुई याची झटकन स्वीकारून घेते आणि तिच्यामधून ते हरित सृजन देते. घेतलेलं दामदुपटीने नाही, 1000 पटींनी परत द्यायला पाहिजे. ही जी एक दानवृत्ती आणि परत करण्याची वृत्ती जी सरांनी आम्हाला दिली. मी 7वीत असताना सरी आम्हाला कविता होती आणि तेव्हापासून आजपर्यंत नादो महानोर हे नाव आमच्या सगळ्यांच्या मनावरती कायमस्वरूपी गारुड करून आहे. आज महानोर सरांशी गप्पा मारणार आहेत मराठीसृष्टी.com आणि वाचता वाचता वाचक समूहाच्या वतीनं त्या प्राध्यापिका डॉक्टर वर्षा तोडमल. वर्षा तोडमल या पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख आहेत. आणि खरं म्हणजे वर्षाताईंची एक मस्त ओळख करून द्यायची म्हणजे मनशक्ती प्रयोग केंद्राच्या त्या लहानपणापासून कार्यकर्त्या, सुरुवातीपासून त्याच्याशी त्या जोडल्या गेल्या आहेत. त्या MA, BA, DCJ, PhD आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी संशोधन केलेलं आहे. त्यांचा विद्यावाचस्पतीचा म्हणजे PhDचा विषय आहे स्वामी विज्ञानानंद व्यक्ती आणि वाङ्मय, एक चिकित्सक अभ्यास. आणि त्यांचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे होते. त्यांना प्राध्यापकीय पेशाचा जवळपास 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. शिक्षण, स्त्री, संत साहित्य, मध्ययुगीन साहित्य याच्यावरती त्यांचा विशेष अभ्यास आहे. आणि आणखीन महत्वाची गोष्ट ही त्यांच्याबद्दल सांगायची म्हणजे लोकसत्ता, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स अशा विविध वृत्तपत्रांमध्ये, आमच्या नवअनुष्टुभमध्ये ज्याच्या विश्वस्त मंडळामध्ये कार्य करण्याचं भाग्य मला लाभलं. आणि महानोर सर त्याच्यापूर्वी विश्वस्त होते. कवितारती, नवभारत, महाराष्ट्र साहित्य पत्रिका अशा वेगवेगळ्या नियतकालिकांमधून, मनशक्ती मासिकांमधून त्यांनी लेखन केलं. पुणे आकाशवाणीवर किंवा अहमदनगरच्या आकाशवाणीवर वृत्त निवेदन भाषांतर केलेली आहे. बोचिंग इट्स इम्पॅक्ट अँड इम्प्लिकेशन इन इंडियन वुमेन या त्यांच्या निबंधाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं 2 वर्षापूर्वी ज्याला बाबूजी, गदिमा आणि पु ल यांच्या जन्मशताब्दीची, खरं म्हणजे ती जन्मशताब्दी त्रिवेणी होती, त्याच्यामध्ये काव्य कार्यशाळा त्यांनी आयोजित केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सहभाग दिलेला आहे. आणि वर्षाताईंना अनेक पुरस्कारही मिळाले. जसं 2000 साली कविवर्य विंदा करंदीकर पुरस्कार, समरस साहित्य मंचाचा संमेलनाचा जळगावचा त्यांना काव्य संमेलन पुरस्कार मिळालाय. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने त्यांना सेवा कार्य पुरस्कार दिलेला आहे. एक दिवस तिच्यासाठी या राज्य महिला संमेलनामध्ये कविता मोरवणकर यांच्या हस्ते त्यांना काव्य पुरस्कार मिळाला. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांना काम करत होत्या. आणि त्यांना सर्वोत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून आणि प्रोग्राम ऑफिसर म्हणून त्यांना त्याचं मान्यता मिळालेली आहे, कौतुक झालेलं आहे. शिक्षण, चारित्र्य संवर्धन आणि सक्षमीकरण कार्यशाळा केम्ब्रिज पब्लिक स्कूल याच्यामध्ये त्यांनी सहभाग दिलेला आहे. आणि किती गोष्टी सांगाव्यात, पण तरी सुद्धा वर्षाताईंच्याबद्दल सांगायची गोष्ट म्हणजे अत्यंत हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि समोरच्याला स्वतः कमीत कमी बोलून जास्तीत जास्त बोलायला संधी देणार आहे असे जे मोजकेच मुलाखतकार, निवेदक, वक्ते असतात त्यांच्यामध्ये आपण वर्षाताईंचा समावेश करूया. आणि अधिक वेळ न घालवता मी मराठीसृष्टी.com आणि वाचता वाचता वाचक समूहाच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं
वर्षाताईचं स्वागत करतो आणि वर्षाताई यानंतर हा सगळा कार्यक्रम तुमच्या ताब्यामध्ये. मंडळी, त्यांच्याकडे माईक सुपूर्द करण्यापूर्वी तुम्हाला जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर फेसबुकच्या चॅटबॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाका. ते प्रश्न आम्ही वर्षाताईंच्या पर्यंत पोहोचवू आणि त्या तुमच्या वतीने प्रश्न विचारतील. मोजक्याच प्रश्नांना संधी मिळेल पण नक्की प्रश्न विचारा. वर्षाताई, आम्ही नादू मनोरांना तुमच्या सोबत भेटायला उत्सुक आहोत. धन्यवाद सर, मनापासून धन्यवाद. या शेताने लळा लाविला असा असा की दुःखाला परस्परांशी हसलो रडलो. आता तर हा जीवचा अवघा असा जखडला. मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द चाहलो. निसर्गाची भाषा बोलणारे, निसर्गाशी संवाद साधणारे कवी, गीतकार, शेतकरी, पर्यावरण प्रेमी, निसर्ग प्रेमी ना.धो. महानोर यांच्या या ओळी प्रत्येकाच्या ओठावर असतात. त्यांच्या अनेक कवितांनी काव्य रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेलं आहे. शेतकऱ्यांचा जीव मातीत जडतो, अडकतो आणि प्राण शेतीत गुंतल्याचा उलगडा त्यांच्या कविता देत असतात. कृषी संस्कृतीतल्या त्यांच्या कवितेनं मराठी साहित्याला एक वेगळा नवा आयाम दिलेला आहे. फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती रंग झुले, दवात भिजल्या केशरियाचे रंग फुलावर ओघळले. अशी स्वतंत्र अभिव्यक्ती, मुग्ध प्रणय भावना, अभिव्यक्तीची नागररी हे महानोरांच्या कवितेचं मुख्य वैशिष्ट्य असलं तरी निसर्ग आणि भूमी हा त्यांच्या कवितेचा आत्मा राहिलेला आहे. आणि असे हे सगळ्या रसिकांना हवेसे वाटणारे, ज्यांच्या कविता आपण लहानपणापासून पुस्तकांमध्ये अभ्यासतो आहोत, असे आदरणीय कवी ना.धो. महानोर इथे उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करते आणि त्यांना सगळेजण दादा म्हणतात. मी सुद्धा त्यांना दादाच म्हणणार आहे. पद्मश्री, कृषीभूषण नामदेव धोंडो महानोर अर्थात दादा यांना खरं तर कुठल्याच परिचयाची आवश्यकता नाही असं अगदी मला मनापासून वाटतं. मातीत राबताना मातीची ओटी भरणारे, स्वतःच्या कवितेची ठळक नाममुद्रा असणारे, साहित्य अकादमी आणि जागतिक चित्रपट महोत्सवांच्या गीतकार पुरस्कारानं सन्मानित असलेले दादा, 11 कविता संग्रह, कथा, ललितलेख, कादंबरी, नाटक, संपादन, शेतीविषयीचं अतिशय महत्वपूर्ण लेखन त्यांनी केलेलं आहे. आणि आता हे कवितेचं झाड 80 वर्षांचं झालेलं आहे. या झाडाच्या सावलीमध्ये आपल्या सर्वांची रसिकता धन्य होत आहे. मनापासून दादा तुमचं स्वागत करते. आणि जसं मघाशी नितीन दादा म्हणाले की मी कमी बोलणार आणि तुम्ही अधिक बोलणार आहात, त्यामुळे सुरुवातीला मी तुम्हाला असं विचारेल, पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी, पळसखेड पासून अख्ख्या महाराष्ट्रभर तुम्ही पसरलेले आहात, तर हा प्रवास कसा झाला इथून आपण सुरुवात करूयात. आदरणीय दादा. नमस्कार वर्षाताई. मी अजिंठा, महात्मा गौतम बुद्धाचा अजिंठा, त्या अजिंठाच्या पायथ्याशी मला आनंद वाटतो आणि अभिमानाची गोष्ट आहे की त्याच्या पायथ्याशी जी छोटी मोठी खेडी आहे, आदिवासी, बंजारा, भिल्ल, अमुक तमुक 18 पगड जातीची जी खेडी आहे, त्यात एक 300 घरांचं खेड, ज्याची वस्ती माझ्या जन्माच्या वेळेला फक्त 700 होती. तर अशा खेड्यामध्ये जिथे शाळा नव्हती, जिथे कुठले अक्षर नव्हतं, पोस्ट नव्हतं, काही नव्हतं, रस्ता सुद्धा नव्हता, आणि आई वडील शेतमजूर होते. आई 2 आणि 3 काम करायचे आणि वडील सुद्धा कुठेतरी मजुरी करायचे. म्हणजे मी आता शेतकरी आहे आणि शेतीचं असं कर्तव्य सोडा, परंतु सुरुवात इथे आहे की मी एका अत्यंत गरिबीमध्ये वाढलेल्या खेड्यात, जिथे शिक्षण नाही, शाळा नाही, काही आगापेक्षा नाही, परंपरा नाही, अशा आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेलो. आणि त्यांनी ज्या पद्धतीने वाढवलं, शाळा नाही ते नाही, मग तिथून कुठेतरी बिजली आणि पहिली दुसरी वयाच्या 6व्या-7व्या वर्षी 14 महिन्यावर पिंपळगावला लावलं. तिथे 1.5 वर्ष काढलं, परत दुसऱ्या गावाला लावलं. याचं कारण गाव माझं पळसखेड हे आहे. तर ते पळसखेड हे मराठवाड्याचं
म्हणजे त्यावेळेच्या रिजन स्टेटमध्ये मराठवाड्याच्या टोकाचं 110 किलोमीटर औरंगाबाद शेवटचं गाव, म्हणजे माझा गाव तसं मला जळगाव 40 किलोमीटर. पण या गावाला त्यावेळेला 48ला जी पोलीस ऍक्शन झाली निजामी राजवटीच्या वेळेला, त्यावेळेला गाव उद्ध्वस्त झालं आणि 2 माणसं तिथे कामले गेली. रजाकारांनी ज्या पद्धतीने ते काम केलं, सगळं गाव खुश होतं ते होतं. आणि म्हणून मी मुलगा 5-6 वर्षाचा जिवंत असावा किंवा कुठेतरी असावा म्हणून अशा वयामध्ये मला 14 किलोमीटरवर पिंपळगाव वाढ डिग्री पहिली. तिथे काय करणार, एक पाटी खिशामध्ये लिहिलेला तुकडा आणि नदीतून शाळेत जाणं असं पिंपळगाव आहे. तिथून परत आलो गावात थोडी शाळा, 35 विद्यार्थी डिग्री ते 4थी पर्यंत, 34 विद्यार्थी 1 शिक्षक. आता काय होणार आहे तिथे, मग कसं तरी त्यांनी सांगितलं तिथून 4थी पासून तिथून मग फिरवणी सारख्या गावी गेलो आणि आई घर सोडून, तिथे सावित्रीबाई फुले वाचले नव्हते किंवा पंडिता रामाबाई किंवा कोणीच वाचलेले नव्हते. पण अशा वेळेला तिला घर सोडून वाटलं की तिथे जावं आणि शेंदुरीला मला 5वी पासून तर शेवटपर्यंत जे शिक्षण आहे, आईने घरदार सोडून अजूनमधून शेती द्यायची ती करायची आणि त्या पद्धतीने तिने मला तिथे मॅट्रिक पर्यंत शेंदुरीची शाळा, शेंदुरीची उत्तम शिक्षण देणारी संस्था, सानेगुडीच्या प्रतिबिंबाची शाळा, उत्तम शिक्षक, पुस्तकांचं वेळ तिथे लागलं, वाचनाचं वेळ लागलं आणि गंमत अशी की या पुस्तकांचा लढा तिथे लागल्यामुळे तिथे गेलो. शेंदुरीला नंतर जळगावला आलो होते, गेलो. पैसे नसल्यामुळे वर्षाचं कॉलेजचं शिक्षण केलं, परत शेतीत आलो. आई वडिलांच्या बरोबर नांगड वखर निंदी करत करत 7 बिघे जमीन त्यांनी त्यावेळेला थोडीशी विकत घेतली होती मजुरी करून, तर त्यांच्याबरोबर काम करतात. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत त्याच सारख्या छोट्याशा वस्ती की आता इथे 7वी पर्यंत शाळा आहे, गाव तसं लहानच आहे. तर मला आनंद आहे की मी जिथे जन्मलो तिथे वाढलो, आई वडिलांच्या बरोबर शेती वाढली, पाण्याचे प्रश्न केले, झुळझुळ दर्या लावले आणि मोसंबी, सीताफळ, आंबा, ज्वारी, बाजरी, कपाशी जे सगळं लागतं चिंपाकाच्या माणसांना, हे निर्माण करण्याचं जे आई वडिलांनी शिकवलं, माझ्या भुईने शिकवलं आणि त्या पद्धतीनं ती शेती करत असताना आजपर्यंत मी शेतीमध्ये रमलो. शेती हा माझा प्राण आहे, मी शेतकरी आहे आणि म्हणून त्याचं माझं जे नातं आहे त्या शेतीचं माझं, मी करिअर वगैरे नंतर नीतिकारामुळे प्रमुखांनी विधिमंडळात काम केल्यानंतर, परंतु या शेताने लढा लावलेला असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलं आणि आता तर हा जीवच अवघा असा जखडाला मी त्याच्या हिरव्या गोळीचा शब्द. त्या झाडाने सांगावं की किती खत पाहिजे, किती पाणी पाहिजे, किती प्रोटीन पाहिजे आणि त्याच्या डोक्यावरून कसा हात फिरवला पाहिजे, हे जर केलं लेकरासारखं केल्यासारखं बावलीचं, तर ते झाड त्याच्या दुप्पट बाहेर आणि दुप्पट प्रेमाने तुम्हाला देतं आणि मुलगा करून दिल्याच्या नंतर तुमचा संसार सुखाचा होतो. ही गोष्ट माझ्या डोक्यात नाही, ही तमाम शेती बावलीच्या संबंधी, महाराष्ट्राच्या देशीच्या संबंधी कृषी संस्कृतीची गोष्ट आहे. या कृषी संस्कृतीमध्ये जगत असताना, लिहित असताना, बोलत असताना, काम करत असताना जो आनंद होता, पुढे शेतीत काम करताना स्वतःला श्रम होतात म्हणून मोठ्यावरचं गाणं असतं, काम करताना गाणं असतं, पहाटेची माणसं गाणं म्हणतात आणि याच्याशिवाय बायका सकाळी उठल्या की जाता असतं, जे जळणाचं जातं असतं 2 पाळूमध्ये, तर ते जातं सुरू व्हायचं आणि म्हणून त्या पद्धतीने जे गाणं सुरू व्हायचं त्याचा संस्कार, या गीताचा संस्कार, लोकजीवनाचा संस्कार, भजन, कीर्तन, भारूड आणि या पद्धतीनं लोकसंस्कृतीमध्ये असलेली लोककविता, या सगळ्यातून जे मला काही दिलं तर त्याच्यातून मी उभा राहिलो आणि म्हणून सकाळी जातं सुरू झालं की पहाटे उठून हात भरले शेंगानं, पहाटे उठून हात भरले शेंगानं, कपाळीचं कुंकू भडक्या मारत मेघान ओ सै माझे भाई, अशी सुरुवात व्हायची सूर्योदय व्हायचा आणि नंतर तो सूर्योदय ते उजाडणं, ते लखपणाने बळाला कुंकू लांबसारखं सूर्याचा माणूस आलं, हे जे आईने दिलं त्याचं संचित जे आहे, शब्दांचं भांडार जे दिलं ते, आणि लोकजीवनाच्या माणसांनी भजन, कीर्तन, भारूड आणि लोकसंस्कृतीच्या ज्ञानी विद्यापीठाने मला जे दिलं तो माझा पाया आहे. सर, वर्षा तोडमल यांच्या इथे काही तांत्रिक अडचण आहे, त्यांच्या जागेवरती मी प्रश्न विचारून आपली मुलाखत आपण पुढे चालू ठेवूया. सर, हा जो सगळा पळसखेड परिसरामधला जो भाग आहे, तुमच्यावरती झालेला संस्कार आहे, त्या संस्कारामध्ये तुम्हाला एवढे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द जे मिळत गेले आणि शब्दकला तुम्हाला वश झाली, ती कशा पद्धतीने तुम्ही आत्मसात करत गेला?
जे खेळ आहे, मी आता सांगितलं की माझ्या एवढ्याशा गावामध्ये जवळजवळ 11 ते 12 छोट्या छोट्या जाती जमाती आहेत. आजूबाजूला बंजारा वस्ती, भिल्ल वस्ती, वारली आहे आणि वेगवेगळे म्हणजे मराठा आहे, म्हणजे माळी आहे, ते आहे, ब्राह्मण आहे, सगळे आहेत. या सगळ्या लोकांची संस्कृती त्यावेळेला शिक्षण नसल्यामुळे जी बोलीभाषा असेल, गीत असेल, गोष्टी वेगळापण असेल, हे सांगताना तो जो लयचा अर्थाचा होता, त्याचा जी लय आहे, लयचा आहे, शब्द भांडार आहे, ते शब्द भांडार मी घेऊन त्याला थोडीशी पुसपास करून माझा शब्द तयार केला. म्हणजे मेघ असते ना, तर मेघुटा असा शब्द तयार केला की मेघुटाची बारी, म्हणजे मेघुटा अशा बारी बारीने संपतन पोहोचतो. अशा पद्धतीचा शब्दसंवाद हा भजन, कीर्तन, भारूड आणि लोकसंस्कृतीमध्ये लोकगीत आणि लोकजीवन याच्यामधून तो आला. आणि त्यामुळे त्याला फक्त कलाकृतीने कलात्मक रीतीने बांधायचं कसं, हे मी हजारो पुस्तकं, शेकडो हजारो पुस्तकं जी वाचली, गद्याची, त्याची सामाजिक, सांस्कृतिक वगैरे, पण कविता आणि गाणं हे जे मी मराठी कवितेचं नंतर एवढं भांडार वाचलं, त्याचा संस्कार आणि याचा संस्कार असा मिलाप करून स्वतःची शब्दसृष्टी, स्वतःची लय, स्वतःचं गाणं आणि शेतीच्या जीवनाशी एकनिष्ठ असण्याचं जे काही आहे भान, ते घेऊन वास्तववादी जे काही लिहिलं, ते मला वाटतं मराठी कवितेला, लोकांना, त्यांना केशवचंद्राच्या पासूनच्या नंतरच्या काळात खूप कविता लिहिली, चांगली कविता लिहिली, पण 100% शेतीशी निगडीत, पीक पाण्याशी निगडीत, निसर्ग अगोदरचा होता नाही असं नाही. झरे, झुळझुळे, हिरवळी, झाडी, पिडी, डोंगर वगैरे पक्षी आढळले, परंतु ज्याला ऍग्रिकल्चर म्हणतात, शेती म्हणतात, तर शेतीची कविता आहे. मी जे जगलो, जे पाहिलं, जे काही तिथे प्रत्यक्ष अनुभवलं, माझा जीव, त्यांचा जीव हा मानवी स्वरूपात पशुपक्ष्यांचा माऊलीचा एक होता. आणि म्हणून त्यांची बोली भाषा जी असेल, त्यांची जी भाषा असेल, ती मी तिला नीटनेटकी करून कलाकुसर करून बांधण्याचा प्रयत्न केला. याचं कारण मराठी कवितेमध्ये वाढत जाणारी नवीन संस्कारित कविता, गीत, वेगवेगळ्या पद्धतीची चित्रपट गीत ही इतकी समृद्ध वारसा होतो की त्याचा परिणाम जरी माझ्यावर झाला तरी मी तसाच तसा उतरवणार, स्वतःची निर्मिती आणि स्वतःचा फॉर्म तयार केला. आणि म्हणून लोकांना तो आवडला आणि लोक म्हणते हा मानव माझा. वा. सर, एक छोटा प्रश्न या निमित्ताने मनात आला, तो शाळेमध्ये तुमच्यावरती कुठल्या शिक्षकाचा असा काही संस्कार झाला होता का हो, की ज्याचा तुमच्यावरती आजही तुमच्या मनात त्यांच्या काही आठवणी असतील असं काही? खूप. म्हणजे मी ज्या ठिकाणी होतो तर माझा मी 9 किलोमीटर आलेलो, आई वाजते, घरी खायला राहिला नाही, त्यांच्या घरी व्यंकटेश बागुळे झेला करते, सालावला पोतवणं, शेंगा आणून देणं, ते करणं. आणि त्याच्यामुळे एक गरीब विद्यार्थी असा आला तर साली शिक्षणाच्या मायेच्या ममतीने त्या शिक्षकांनी एकाने नाही 10 शिक्षक, ती शाळा आणि विशेषतः जे कला शिक्षक होते, चित्रकलेचे होते, तर त्यांना वाचनाचं वेळ. मग त्यांनी जे कलेश त्यांच्या, तर त्यांनी जे सांगितलं की तू हे सगळं करत असताना पुस्तकाचा वाच, तू सुंदर गाणं म्हणतो, सुंदर कविता म्हणतो, तुझा आवाज चांगला आहे, इतरांच्या कविता वाच. आणि मग त्याच्यामुळे बोरकर कुसुमाग्रजांपासून, केशव सुतारपासून, रविकिरण मंडळ हे त्यांनी दिलं. माझ्या थोड्याशा आठवणीप्रमाणे मी मॅट्रिक पर्यंत सर्वसाधारणपणे शाळेत उत्तम शिकत असताना, ते करत असताना सुद्धा शिक्षकांनी सांगितलं आणि ते रुजलं माझ्या मनामध्ये. 600 ते 700 पुस्तकं तरी किमान मी हायस्कूलमध्ये असताना, म्हणजे 7वी 8वी असताना केलं. नाटकांमध्ये काम केलं, संगीत नाटकांमध्ये काम केलं, गाणं म्हटलं, हे कोणाला माहिती नाही. परंतु मी देवमाणूस नाटकामध्ये नंदिनीची भूमिका केली की जळगाव जिल्ह्यातले सगळे पुरस्कार मला मिळाले. आणि मग म्हणजे अरे ही नंदा तर हा प्रकार दिसतोय, असं छानपैकी जे संस्कार ज्या शाळेने दिले, तर एकत्रित असं कला, साहित्य, संस्कृती, चित्र, संगीत, गीत हे त्या शाळेने मला दिलं. असं ते सुंदर गाव होतं शिंदोळे. तर त्याच्यामुळे गंमत अशी की उत्तम शाळा आणि उत्तम शिक्षकाने समाजाचा चांगला जो घटक असेल त्यांनी जर दिलं तर मानव सारखा जो एखादा मुलगा असा कुठेतरी दुरस्त असतो तो ऐकायला. सर, त्यावेळेला कविता, कथा, नाटक हे वेगवेगळे फॉर्म्स तुमच्या समोर होते, त्यात तुमच्यावरती कवितेनेच गारुड केलं का? म्हणजे नाटकामध्ये तुम्हाला पुढे काही करावं असं नाही वाटलं? नाही, कवितेने केलं. कारण शेतात काम करत असताना, नांगरावर काम करत असताना जवळजवळ 16-18 तास काम करावं लागत होतं आई वडिलांनी. तर मला हे तितकं नाही करत त्याच्या बरोबरीने काम करावं लागत. त्यामुळे जगण्याचा रोजीरोटीचा प्रश्न होता
की सकाळी सूर्योदयाच्या अगोदर शेतात गेलं पाहिजे, कामाला लागलं पाहिजे आणि दिवस मावळल्याच्या नंतर पहिल्यांदा चारा पाणी करून ते करून मग सगळे येऊन घरी झोपलं पाहिजे. या सगळ्या कामामध्ये जर काही असेल मोठा तर ते शर्मावडीचं गाण्याच येतं, माझं तुकाराम ज्ञानेश्वर एकनाथ किंवा कोणत्याही कवीचं गाण्याच येतं. आणि म्हणून हे येणं आणि तेवढं करत करत 3 ओळी त्याच्या आल्या, चौथी आपली जोडून मी असं कुठले तरी मध्येच कवी झालो की 3 ओळी आठवतात त्याच्या बर्थडे करायच्या, चौथी आठवत आपण त्या वजना करून टाकायचे. त्यामुळे मला हे सोपं होतं, त्यामुळे वेळ नव्हता. जीवनाचा प्रश्न, खाण्यापिण्याचा प्रश्न, पीक पाण्याचा प्रश्न आणि संसार कुटुंब करण्याचा जो प्रश्न होता, याच्यामध्ये कुठेतरी बसावं आणि वैद्य लिहावं याची उसंतच नव्हती. त्याच्यामुळे पुढे ज्या वेळेला मला वेळ मिळत गेला आणि पुढे हळूहळू हे जे दारिद्र्य आणि एकूण दुःख जे आहे ते कमी होत गेलं आणि शेती बाबतीने मला उभं केलं, त्यावेळेला मग मी गंधेच्या मागे लागलो आणि मग त्याच्यानंतर मी गांधारी कादंबरी लिहिली, जिचं 14 वर्षात भाषांतर झालं, गावातल्या गोष्टी लिहिल्या, त्याचं स्वागत झालं. म्हणजे असं गरजेने लिहित गेलो त्याच्यानंतर. परंतु तोपर्यंत जो आहे तर कविता आणि कविता ही सोपी गोष्ट याच्यासाठी होती की गुणगुण करणं कविता म्हणणे, दुसऱ्यांचं ऐकणं आणि श्रवण माझ्याबरोबर संबंध जो लिहायचा असतो स्त्रियांचा पुरुषाचा शेतातला हा आनंद. त्यामुळे बसणं कंदील घेऊन कुठे लिहिणं एवढं सुद्धा माझ्यावर काही होतं. आणि म्हणून फक्त त्यावेळेला कविता झाली रुजली आणि कविता ज्या वेळेला सगळ्या महाराष्ट्राने स्वीकारली त्याच्यानंतर ते म्हणले की अरे तू हे असं असं का लिहित नाही, त्या जीवनात राहतो. म्हणून दादाने कादंबरी की लोकांनी सांगितली म्हणून लिहिली, कथा लिहिली, व्यक्तिचित्र लिहिली, असं करत गेलो. वा सर, वर्षा तोडमल जॉईन केलेलं आहे त्यांनी. वर्षाताई आवाज येतोय का? नाही, अजून त्यांचा काहीतरी टेक्निकल डिफिकल्टी आहेच तिथे. सर, तुमच्या कवितांना पहिल्यांदा सर्वांच्या समोर कोण घेऊन गेलं होतं? तुमच्या कविता ज्या आहेत, तुमच्या कविता यांना सर्वांच्या समोर घेऊन गेलेलं पहिली कविता तुमची कुठे प्रसिद्ध झाली सर? तो सगळा प्रवास काय आहे? लोकांच्या समोर वाङ्मय कार्यक्रमाची असायची जी, मराठवाडा साहित्य परिषदेचं प्रतिष्ठान नावाचं मासिक होतं. हो हो हो. तर या मासिकातून वाङ्मय कविता यायच्या. मी सुरुवातीला पाठवलेला एक कविता परत यायच्या, सत्यकार्याकडे पाठवायचं, परत यायचं. हे नेहमीच जे आहे परत येणं. आपण एवढंच समजत होतो की आपण कुठेतरी कमी पडतोय. राग येण्याचं कारण नाहीये, आपल्याला कमी आहे आणि उत्तमातली उत्तम कविता आपल्याकडून लिहून होत नाही. म्हणून मी 8 कविता राहण्यातल्या असं प्रतिष्ठान नावाच्या मासिकामध्ये त्या कविता आहेत. तर त्या 8 कविता राहण्यातल्या प्रतिष्ठानमध्ये जेव्हा आल्या, माझे म्हणजे आज 55-60 वर्षाचे मित्र जे आहेत, साहित्यिक, कवी आणि ते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की आपण असं करू की हा बंच एवढा संपादकाला सांगू का, तू इतकं सुंदर लिहिते. आणि मग 8 कविता राहण्यातल्या आल्या, त्या छापून आल्या. त्याच वेळेला 4 कविता ज्या आहेत तर त्या मौजेच्या दिवाळी जिल्ह्यामध्ये 64ची गोष्ट आहे. मौजेच्या दिवाळी आल्या आणि त्याच्यानंतर हे सगळं कविता आल्या, ते आल्या रागातल्या कविता. आणि नंतर एक दिवशी 15-20 दिवसातून माझ्याकडे पोस्ट येत असतं आणि पत्र कसं तरी येत असतं. गावात पोस्टच नाही, रजाच येतो. ते पत्र घेऊन आले. ते पत्र जे होतं की आपली कविता आणि रागातल्या कविता वाचून नुसती दिवाळीच नाही, माझं वर्ष साजरं झालं, कुठे असेल तर आपण भेटूया, अशा पद्धतीचं पत्र जे होतं ते पारनेर पु. ल. देशपांडे यांचं. पु. ल. देशपांडे लिहिलेलं पहिलं पत्र होतं. आणि दुसरं असं की त्याच वेळेच्या अशा या कविता जोडून माझ्या एका मित्राने नाशिकला पाठवल्या. सहस्तिवाचा लायक का मोठ्या कवीकडे जर पाठवूया, तर तात्यासाहेब शिरवाडकरांनी त्याच वेळी मला पत्र लिहिलेलं दरम्यानच्या की या कविता आहेत, ह्या तुमच्याच आहे, तुम्ही असं या ठिकाणी असतात, कुठेतरी म्हणजे तुमचंच असेल तर तुम्हाला माहिती नाही की तुम्ही काय लिहिले, लिहित राहा आणि कधीतरी लवकर भेटूया. अशी पत्र त्यावेळी कुसुमाग्रजांची पुरंची आल्यामुळे आणि अनेक लोकांची फोन त्यावर नव्हते, पण पत्र आले, ते आले, अनेक पद्धतीनं माझ्यावर लिहिल्या गेलं वृत्तपत्रातून. आणि या पद्धतीने पहिल्यांदा जी सुरुवात झाली ती अशी झाली. आणि नंतर वाढत काय, आता मी नावं सांगितलं तर धक्का बसेल लोकांना, इतके मोठमोठे साहित्यिक कलावंत ज्याला मी नमस्कार करतो ते मधल्या पिढीतले, माझ्या पिढीतले सगळे पळसच्या गावामध्ये 3 किलोमीटरचा रस्ता नसताना पायी आले, बैलगाडीतून आले, चित्रपटावाले आले, फिल्मवाले आले, नाटकावाले आले, सगळे आले.
केवळ एका कवितेपोटी. आणि सांगायचं म्हणलं 1975 साली केवळ रांगाच्या कविता हे पुस्तक वाचून यशवंतराव चव्हाण सारखा महाराष्ट्राचा शिल्पकार देशाचा नेता हा फक्त या कवीला भेटायला. काही मला राजकारणाची कशाची काही संबंध नाही, परंतु हे कविता असं करू शकते तर साहित्याचे पु ल देशपांडे ते पासून तर तेंडुलकरांपासून तर विजय मेहतापासून हे जसे सगळे आहेत. अनेक लोकांचा पत्राला आम्हाला तो वाचल्यानंतर लक्षात येईल की अरे बापरे, एवढ्या लोकांनी पडक्याने खांडेकरांनी सगळ्यांनी पत्र दिली. तर या पद्धतीने जे सगळं काही आहे तर ते या सगळ्यांमुळे मला विश्वास आला की आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि एकदा यशवंतरावांना कवी सापडले. आणि जे ते राजकारणी बाजूला सोडा पण साहित्याचं कलेचं आणि सगळ्याचं भान असलेला एवढा रसिक नेता बाहेर पाहण्यात नाही. आणि म्हणून त्यांनी आल्यानंतर मला आणखी बरं वाटलं. आणि असे श्रीमंत रामायण जेवढे मुली लोक असले जे 3-3 दिवस राहिले, बाकीचे यायचे पुढे 3 दिवस, बोरकर 3 दिवस त्या काळामध्ये. आणि म्हणून पहिली कविता आली, मासिकातून आली आणि नंतर माझं पुस्तक 1966-67 ला रानातल्या कविता हे एकत्र करायचं काम हे रामदास भटकळ आणि पॉप्युलरच्या वतीने ठरलं की नवीन कवी नवीन कविता. मी आणि दिनेश असे 2 पुस्तकं आली. 2 पुस्तकं आली आणि त्यांना महाराष्ट्र राज्याचे सगळ्यात मोठे पुरस्कार या 2च कवींना नव्या कवींना मिळाले. त्याच्यामुळे राजधानीमध्ये मुख्यमंत्री असते सरकार झाले, पाहायला लोक आले मोठमोठे लेखक मला आले ते आठवतात. तर म्हणून चांगलं लिहिलं, चांगलं चित्र असो, शिल्प असो, कविता असो, गाणं असो, आज महाराष्ट्रामध्ये अशी पद्धत आहे की त्याला डोक्यावर घेऊन राहणार आहे. मला जे मोठं केलं असं अशा ठिकाणं तर रसिकांनी, मराठीतल्या जाणकार लोकांनी, लेखक कवींनी आणि विशेषतः खेड्यापाड्यापासून तर थेट अमेरिकेतल्या लोकांच्या माझ्या कार्यक्रमात 5,500 लोक होते म्युझिक. अशा पद्धतीने सगळं जे आहे ते होत गेले. सर, या संबंध प्रवासामध्ये तुमचे ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मित्र होत गेले असतील. त्याच्यामध्ये तुमच्या जवळचे साहित्याच्या क्षेत्राशी निगडीत असे कोण मित्र होते खूप जवळचे असे? नाही, मित्राचा जर गोतावळा म्हणाल तर 2-3 पिढ्या मित्रच म्हणतो. ज्येष्ठ ज्यांना मी नमस्कार म्हणतो ते माझे मित्रच होते, मला देणारे नव्हते. परंतु माझ्या म्हणजे मित्र त्याला म्हणायचं की ज्याने माझ्या साहित्याची बांधणी ते करून पुस्तक तयार करण्यापासून तर रचना करून क्रम कसा असावा आणि कुठल्या चांगल्या कविता वाटल्या तरी गाळाव्या, दुसऱ्या नंतर पाहू, पण एवढंच प्युअर जे असेल तेवढंच करून संपादन करू, एवढंच मासिकात छापू, एवढंच करू. आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथे असेल व्यासपीठ तिथे आपल्याला प्रवेश नाही मिळाला तरी जाऊ ना, खाजगीत बोलूया, कविता वाचून दाखवूया, ह्या सगळ्या गोष्टी. आणि विशेषतः माझ्या संसाराच्या ठिकाणी खेड्यामधल्या अडाणीपणाच्या गावांमध्ये, लोकांमध्ये, कुटुंबामध्ये जे काही दुःख होतं ते आई वडील आणि आम्ही जे ओटीपोटी घेऊन चाललो होतो, दारिद्र्य होतं, 500 रुपयासाठी अपमान केले जात होते, या सगळ्यांमध्ये साथ देणारा त्याला मी मित्र म्हणेन. तर म्हणून अशा याच्यामध्ये मी जर एकच मित्र सांगायचं झालं तर चंद्रकांत पाटील हा माझा मित्र होता. आणि नंतर जर सांगाल तर अनेक क्षेत्रातले असे 10-15 मित्र आहेत की ज्यांनी आज 40-50 वर्षामध्ये माझ्याशी स्नेह कायम ठेवला. नुसतं नाही, ओंजळी भरभरून प्रेम दिलं, संस्कार दिले. आणि दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या जागी मला सन्मानित ज्यांनी केलं, तर असे खूप मित्र आहेत, त्यांना मी मित्र म्हणतो. संस्था आहेत त्यांना मी मित्र म्हणतो. पु ल देशपांडे, बाबूजी आणि गदिमा हे त्रिवेणीचं जे आहे ना, पार्ल्यामध्ये आत्ता 2 वर्षापूर्वी पार्ल्यामध्ये कुठे म्हणजे 150 लोक आले, मुंबई पुण्यात तर फार झाले, 1500 ते 1800 लोक होते तिथे. खाडीलकरांनी माझा कार्यक्रम केला, तो पुरस्कार मला मिळाला. मुद्दा असा आहे की वेगवेगळ्या क्षेत्राचे 80, 85, 90 वर्षाचे म्हातारे आणि म्हाताऱ्या बसलेले आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की तुमचं त्या काळात हे वाचलं होतं, तुम्हाला इथे पाहिलं होतं, तिथे होतं. तर म्हणून हे सगळे माझे मित्र आहेत असं मी म्हणतो. सर, कायमस्वरूपी तुम्ही कवितेबद्दल आणि निसर्गाच्या बद्दल तुमच्या मनामध्ये प्रचंड मोठी आस्था आहे आणि ती आस्था तुमच्या कवितांमधून सतत व्यक्त होत राहते. तुमच्या कवितेमध्ये निसर्गाची लय आम्हाला सातत्याने दिसते. हा तुमच्या सभोवतालचा जो निसर्ग होता तो तुमच्या रक्ताच्या कणाकणाचाही एक भाग बनलेला आहे. हे जे एक देशीपणाचं भान आहे तुमच्यामध्ये असलेलं, हे सगळे आम्ही समीक्षकी शब्दप्रयोग मी करतोय, परंतु तुम्ही खऱ्या अर्थाने मातीशी जोडले गेलेले आहात.
या तुमच्या मातीशी संबंधित असे तुम्ही कितीतरी प्रयोग केलेले आहेत, शेतीचे खूप प्रयोग केलेले आहेत, त्याच्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे सर. मी अगोदर सांगितलं की माझे आई वडील हे शेतमजूर होते, म्हणजे शेतकरी होते. 20 वर्ष 25 वर्ष त्यांनी दुसऱ्याच्या शेतीमध्ये काम केलं आणि निष्ठापूर्वक काम केलं, तिथून ते शेती शिकले. आणि नंतर मी ज्या वेळेला शेतीमध्ये प्रत्यक्ष आलो त्यावेळेला आपण आपले भाऊ बहीण आणि कुटुंब आणि नातेवाईक जेवढा सगळा असा अनुबंध होता, त्या सगळ्यांच्यासाठी शेती हा एकच पर्याय होता. आणि शेती माऊलीने जर दिलं अन्नधान्य तर जगू, नाहीतर दुसऱ्याच्या घरी मजुरी करावी लागेल, गुलामी करावी लागेल, लाचारी पत्करावी लागेल. हे जेव्हा आम्ही प्रत्यक्ष पाहिलं भोगलं त्यावेळेला जी शेती आहे तिच्यामध्ये काम करताना जर तुम्ही तिच्यावर आईसारखं प्रेम केलं, माऊली त्याला म्हणतात, शेती आम्ही शेतीला शेती माऊली म्हणतो. शेती माऊलीची अरे तिची अशी राय आहे की दुनियाचे सर्व पोटं तिच्यामध्ये झाले जमा, असं आम्ही म्हणतो की दुनियाचे सगळे पोटं शेतीमध्ये जमा झालेले आहे. आणि सेवाभावी काम करायचं असेल, जगण्याचं काम करायचं असेल आणि तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर शेतीमधलं जर नीटपणानं तुम्ही काम केलं, म्हणजे बीजवाई शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी, चांगलं बीज घेतलं, ते निवडलं, चांगली शेतीची मशागत केली आणि अत्यंत तिची पाळी देऊन दुनिया करून नीटपणाने केलं, पेरणी वेळेवर केली आणि हे सगळं करत असताना तिला लागणारं पाऊस पाणी आणि मेहनत नीट केली, घाम गाळला, तर शेती माऊली तुम्हाला कधी कमी पडू देत नाही. हे जे नातं आहे, जे आईचं नातं आहे, तेच नातं माझं माऊलीशी आणि शेतीशी जोडलं. आणि म्हणून मी त्या शेतीमध्ये प्रत्येक गोष्ट करत असताना मनापासून तिचं कामकेज करत असताना, दुःख दूर करत असताना आणि तिला सुंदर करत असताना जे काही नातं निर्माण झालं, मग तिथे झाडं लावणं असो, बंधाऱ्यावर झाडं असतो, जोडून नदीचं पाणी इकडे टाकणार असो आणि ओंजळ पाणी देऊन त्या सगळ्या सृष्टीला एका वेगळ्या पद्धतीने पक्ष्यांच्या लक्षात हवे, पक्ष्यांचे लक्षात हवे, गगनाला पंख नवे, वाऱ्यावर गंध भार भरलेले उसे, झाडातून लद बदले बहर कांचनाचे, घन वाजत गाजत ये थेंब अमृताचे. हा थेंब न थेंब जसा जिरवला तसा घामाचा थेंबन थेंब जिरवला, हे त्या माऊलीला जाणीव आहे. म्हणून तीच अशी आहे जी कृतज्ञ आहे की तिची सेवा ज्याने केली, नीटपणाने केली आणि मनापासून केली, ती त्याला कधी उपाशी ठेवते. हे जे नातं आहे ना, हे नातं माझं शेती माऊलीशी, झाडांशी, पक्ष्यांशी आणि तिथल्या चराचरांशी जोडलं. आणि म्हणून त्याचं प्रतिबिंब जे आहे तेच मी कवितेत लिहिलं, जे जगलो तेच लिहिलं. लोकांनी सांगितलं अरे उत्तम झालं, दुसरं काही केलं नाही. जगण्याचं वास्तवाचं भान घेऊन जे जे काही पाहिलं, जगलं आणि त्याच्याशी रडलो सुद्धा, हसलो सुद्धा आणि मिठी मारली सुद्धा झाडांची. झाड करपून गेलं तर 2 दिवस भाकरी खाल्ली नाही, झाड उमललं तर त्यावेळेला सगळ्यांना बोलून तिथे काला करून जेवण केलं. हे जे नातं असतं ना, हे नातं जर निर्माण केलं, जे काही आहे फक्त थोडं उंजळवर पाणी पाहिजे आणि काम कष्ट करण्याची तयारी असते. या शेतमाऊलीने कधीही महाराष्ट्राला देशाला मागे ठेवलं नाही, पुढेच नेलेलं आहे. फक्त कमी कुठे पडतो, निसर्ग बदललेला आहे, पाऊस पाणी वेळेवर नाही, रोगराई वाढलेली, किमती वाढलेल्या आहे आणि शेतकरी हा रसातळाला चाललेला आहे. म्हणून शेतीच्या मध्ये रड आणि आत्महत्येपर्यंत जाणारे लोक आहेत, परंतु ते संपूर्ण चुकीचं आहे. काही गोष्टी ज्या असतील त्या शेतकऱ्याच्या चुकीच्या त्याने आधुनिकतेने नव्या केल्या. आणि राज्य सरकार जे आहे तर नुसतं भाव आपलं काहीतरी बकवास करण्यापेक्षा आणि तोंडाला आणि पोटाला पानं पुसण्यापेक्षा प्रत्यक्ष त्याला दिल्या जाईल अशा पद्धतीची धोरणं ती पाणी अडवा जिरवापासून तर फलोद्यानपासून तर पर्यावरणापासून जर केली तर मला असं वाटतं की महाराष्ट्र नंबर 1 राहील, पण देशही नंबर 1 राहील. अशी एक बाजू जी मी आहे या निसर्गाचा एक भाग म्हणून त्याच्या बोलीतूनच बोलतोय. सर अगदी खरं म्हणालात. महाराष्ट्र जर अव्वल राहिला तर देश अव्वल राहील. नाहीतरी गेल्या सबंध वर्षभरामध्ये चालू असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये या देशाला धारलं ते शेतकऱ्यांनी आणि शेतीनं. त्याच्यातूनच ही सगळी यंत्रणा आपली व्यवस्थित काम करते, असं परवाच सन्मान्य पंतप्रधानांनी, सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी, आदरणीय शरद पवार साहेबांनी प्रत्येकाने ही गोष्ट म्हटलेली आहे. सर एक प्रश्न या निमित्ताने असा येतो की एका बाजूला अन्नधान्य आहे आणि दुसरीकडे दुष्काळ आहे असं जे सतत म्हटलं जातं, तर हे कितपत तुम्ही त्याला एक कसा प्रतिसाद द्याल? कारण तुम्ही स्वतः प्रगतिशील शेतकरी आहात, कृषीभूषण आहात आणि हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं या बाबतीमध्ये? दुष्काळ हा 200 वर्षापूर्वी, 125 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी होता, पण 10-12 वर्षातून दुष्काळ आल्याच्या नंतर कुटुंब लहान, गरजा कमी
तर संसार तोलून जाण्याइतपतची जी ताकद होती ती समाजामध्ये मजुरांमध्ये माणसांमध्ये होती, सगळ्या समाजामध्ये होती. आता सोडा या 2 वर्षामध्ये अतिशय पाऊस येतोय, म्हणजे ओला दुष्काळ आहे. त्या अगोदर 2-2, 3-3 वर्ष जो झालं तर 3च पाऊस पडले. 3 पाणी पडल्याच्या नंतर पिण्याचं पाणी होणार नाही तर शेतीचं काय होणार आहे? त्याच्यामुळे वाहून जाणारे जे पाणी आहे ते जर अडवलं, ते जर जिरवलं तर दुष्काळ कमी होईल. तर म्हणून शासनाने जे काही बोलतात त्यांच्या मी विरुद्ध बोलत नाही, पण नेमकं मी महाराष्ट्र शासनामध्ये साहित्यिकाचा कलावंताचा प्रतिनिधी असताना मी 19 जुलै 84 पाणी अडवा जिरवाचा ठराव मांडला. तो महात्मा फुलेंनी 100 वर्षापूर्वी मांडला होता. आणि तो पाणी जिथे असेल तिथे दगडांनी, मातीनी, सिमेंटनी, त्यांनी लहान लहान तळ्यांनी त्यांनी एकत्र करा, झाडं झुडपं लावून त्याच्यात पाणी अडवतात, फलोद्यान लावून. अशा पद्धतीचं पाणी केलं, आधुनिक तंत्राप्रमाणे जर झाडांना दिलं, थेंब पाण्याने दिलं तर 3 एकरची शेती 10 एकर होऊ शकते. आणि झाडाची क्वालिटी आणि उत्पादन क्षमता जी आहे ती जास्त सुदृढ होऊ शकते. अशा पद्धतीचा जो विचार आहे, तर हा विचार रूढ करून जर घेतला, कोरडवाहू शेती परवडणार नाही हे शिवाजी महाराजांनी 1656 साली सुपा परगण्यात सांगितलंय. म्हणून मोठं स्थळ पाणी म्हणजे 2 मोठा चालतील एवढं आणि पाटस्थळ पाणी जर निर्माण केलं आणि त्या गावाने जर 200-400 एकरचं पाणी असं निर्माण केलं या पद्धतीनं, तर ते उपाशी राहणार नाही, दुष्काळ जाणार नाही, आत्महत्येपर्यंत कधीच जाणार नाही. म्हणून मोठं स्थळ आणि पाटस्थळचा निर्णय जाणत्या माणसांनी शिवाजी महाराजांच्या विषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात, पण तुम्ही हे सांगा ना आणि त्यांच्या हातात हात धरून हे काम करा ना अगोदर. आणि म्हणून 1928 विस्ताराने सांगितलं आणि खूप लोकांनी महाराष्ट्रात आणि देशात प्रयोग केलेले आहेत. आणि म्हणून कोरडवाहू शेती खरोखरी परवडणार नाही. भाव एवढे वाढले सीडचे, त्याचे, फर्टिलायझरचे आणि संबंध मजुरीचे की शेतकरी कोरडवाहू जगूच शकत नाही. त्याला ओलिताची जमीन 2 एकर 4 एकर असल्याशिवाय जमणार नाही. परंतु पाणी जर विहिरीत येतच नसेल आणि पाणी अडवून ते वाढतच नसेल, तळ्याने होतच नसेल, तर तो कोरडवाहू शेतकरी मरणोप्राय होणारच ना. तर म्हणून ही जी गोष्ट आहे शेतीची, दुष्काळ दूर करण्याला मोठमोठ्या नद्या वगैरे अडवा, पिटीवर टाका, परंतु छोटे छोटे ओळ अडवून, पाणी अडवून, झाडं लावून फलोद्यान जर केलं तर शेतकरी कधीही उपोषी राहणार नाही. हे 100% होतो. तेव्हा ठराव मांडले. याच्यात एकत्रित पाणलोट क्षेत्र विकास योजना अशी शरद पवार साहेब हे मुख्यमंत्री असताना आम्ही 90ला घेतली. प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात मी फिरलो आणि हे काम सुरू केलं, एक चेतना निर्माण केली. आणि हेच काम जर शासनाने अग्रक्रमाने ऐरणीवर ठेवून जर काम केलं तर मला असं वाटतं की महाराष्ट्रात कोणतेही सरकार बदललं तरी हा निर्णय पाण्याचा बदलला नाही पाहिजे, शेतकऱ्याचा बदल नाही पाहिजे, त्याला सबसिडी देण्याचा बदलला नाही पाहिजे. असं जर झालं तर कधीही दुष्काळ जरी आला तरी तो शेतकरी उभा राहील आणि आत्महत्येच्या पर्यंत काळोखाच्या रस्त्याने कधीच जाणार नाही. म्हणून मी लिहिले की चिमण पाखर तुझ्या बिना ज्या दुनिया माहीत नाही, हा काळोखाचा रस्ता आपुला नाही, राजा रस्ता आपुला नाही. आपण त्यातून मार्ग काढूया. शेतकरी कष्ट करील, पण शासनाचे या योजनेमध्ये जे एकसंध स्वरूप पाहिजे आणि शेतकऱ्यासाठी ज्या पद्धतीनं त्याच्या मालाचे भाव दिले पाहिजे आणि त्याला उभं केलं पाहिजे हे गर्जना केलं जातं, प्रत्यक्षात होत नाही. याची उदाहरणं कागदपत्रांशी सांगू शकतो की कोणावरची टीका नाही आहे. आणि म्हणून दुष्काळाने शेतकरी रागवला जातोय आणि मोडला जातोय. याचं कारण असं की पाणी आणि पाण्याची वाढ झाली पाहिजे आणि नवीन तंत्रज्ञान वापरून फलोद्यान करून सगळी सृष्टी झाडाची निर्माण केली पाहिजे, म्हणजे महाराष्ट्र उभा राहील. सर, किती विस्तृतपणे आणि छान पद्धतीने तुम्ही ही सगळी गोष्ट मांडली. वर्षा तोडमल यांनी पुन्हा जॉईन केलेला आहे आणि त्या तुम्हाला प्रश्न विचारतील. काही लोकांना इथे संभ्रम पडला असेल की नादो महानोर एक कवी आहे आणि नितीन आरेकर त्यांना प्रश्न विचारतोय तो शेतीच्या संदर्भातला, कृषी संदर्भातला. पण एवढं नक्की आहे की नादो महानोर हे मुळामध्ये पहिले शेतकरी आहे आणि त्या शेतीने, त्या मातीनं त्यांना शब्दसृजनाचं बळ दिलं आणि त्याच्यामधून त्यांची कविता फुलत गेली. आणि म्हणून एवढा वेळ आपण सगळा या शेतीच्या आणि कृषी संदर्भातल्या प्रश्नांवरती व्यतीत केला. परंतु तो अत्यंत महत्वाचा नादो महानोर यांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा गाभा आहे. वर्षा तोडमल यांनी पुन्हा जॉईन केलेला आहे आणि वर्षाताई आता मी पुन्हा तुझ्याकडे ते सुपूर्द करतो. अगदी धन्यवाद डॉक्टर नितीन सर.
दिलगिरी व्यक्त करते. मध्ये मी डिस्कनेक्ट झाले होते त्यामुळे मला प्रश्न विचारता आला नाही. दादा, मला तुम्हाला सगळं साहित्य वाचत असताना, चित्रपट तुमचे पाहत असताना, जैत रे जैत सारखा चित्रपट आहे, अजिंठा सारखा चित्रपट आहे, तर मनचिंब पावसाळी हे सगळ्यांचं खूप आवडतं असं गाणं आहे. तर हे अजिंठा चित्रपटामधलं, म्हणजे ज्याच्यात पारूची समाधी आहे, मोडकळीस आलेल्या या पारूचं स्मारक, त्या समाधीचा जीर्णोद्धार, या सिनेमाची जी एक गोष्ट किंवा स्टोरी आहे ती तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आणि सिनेमा झाल्यानंतर तो तुम्हाला आवडला का, म्हणजे माध्यमांतर या दृष्टीने सुद्धा, असे दोन्ही प्रश्न मी एकत्रच विचारते आहे आणि ती स्टोरी तुमच्याकडून ऐकायला आवडेल आम्हाला. वर्षाताई, मी तुम्ही सुरुवातीचा जो भाग केला तिथून थोडस देतो आणि शेवटी अजेंड्यावर येतो. अशी की मी रानातल्या कविता लिहिल्या, एकच पुस्तक होतं, त्याच्यातली कविता ही गीतबद्ध कविता होती आणि त्याचे वेगवेगळे छंद, लय आणि वेगवेगळ्या पद्धतीचं जे काही आहे मांडणी ती होती. इचलकरंजीच्या संमेलनामध्ये मी जे संमेलन पु ल देशपांडे असताना खूप गाजवलं, त्याचं दूरदर्शन आणि वेगवेगळ्या माध्यमातून, वर्तमानपत्रातून खूप बातम्या आल्या. त्याचा परिणाम असा झाला की हा त्या आवाजात आणि त्या लयीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतो. मी प्रयोग केलेलेच नाही, पण ते झाले आणि त्याच्यामुळे मराठी चित्रपट गीतामध्ये उत्तमातले उत्तम गदिमा, खिंबुडकर, शांताबाई शेळके इथपासून तर सगळे होते आणि उत्तम कविता त्यांनी मराठीत दिली, त्याच्या अगोदर सुद्धा दिली शांताराम आठवलेपासून. परंतु हे असताना सुद्धा जसं आपण म्हणतो की नवा मोड प्रत्येक गोष्टीमध्ये झाला पाहिजे, नवनिर्माण केलं पाहिजे. एक दिवशी मला पत्र आलं, एक याला 77ला, 1 जानेवारी 77ला, आणि त्यांनी असं सांगितलं त्या पत्रामध्ये की असा एक चित्रपट पूर्ण म्युझिकल आणि आमच्या पैशाने आम्ही स्वतः दिग्दर्शन करू, आम्ही सगळं पाहू, थिएटर अकादमीला घेऊन सगळं करणार आहोत, असं पत्र आलं. ज्या पत्रावर माझा आणि माझे जे मित्र होते खेड्यातले त्यांचा कोणाचाच विश्वास बसेल. लेखक कवींना सांगितलं, मी जे परिचय होते ते म्हणजे खोटी गोष्ट आहे म्हणे, असं कुठे लता मंगेशकर पत्र लिहिणार आहे का, तुला जर बावळ्यात कुठलं काही घेऊन बसलं. मी म्हणले काही एप्रिल फुलची गोष्ट नाही, हे पत्र आहे. त्यांनी पाहिलं ते. गंमत अशी की दीदींनी त्यांनी हृदयनाथनी आणि ज्या वेळेला ही चित्रपट केला आणि सांगितलं की या 2 तासाच्या चित्रपटात 1 तासाची गाणी, 18 गाणी आहे, पैकी 10 मोठी, बाकीची सॉंगलेट. आणि ती जो पॅटर्न असेल आहे तो सगळा सोडायचा नाही, पण नवता निर्माण करून जर तुम्ही याला नवीन आयाम दिला तर पाहिजे. आता नभ उतरू आलं, चिंब थरथरावलं, अंग झिम्मड झालं हिरव्या बहरात, 28 अक्षरांचा ध्रुपद असं, आणि ते 4-4, 6-6 शब्दाचंच असतं ना चित्रपटाचं. तर असं निसर्गाचं रूप मी करून की नभ उतरू आलं, चिंब थरथरावलं, अंग झिम्मड झालं हिरव्या बहरात, अशा ओलस राती गळा शपथाते सरळ दिनारात, अशी जी कविता आहे ती, किंवा छोटी रात टाकली कात टाकली, जे लता दीदींनी गायली. मुद्दा असा आहे की मी लिहिलं तर माझ्यावर शाहीवर दडपण होतं. प्रभुकुंडला 19-20-21 मार्चला 77ला 3 दिवस मी अत्यंत त्या ऐश्वर्य संपन्न पण गुदमरलेल्या ठिकाणी होतो, कारण मला भीती वाटायची ना की मंगेशकर सगळे बसलेले सिनेमावाले. आणि अशा वेळेला त्यांनी माझ्याकडून जे मला स्वातंत्र्य दिलं आणि मी स्वतःच हे करत नाही, पण तू कुठून सुचलं, कशी मोड केली, कसे प्रयोग मी केले आणि कशी नवता त्याच्यात सांगीतिक केली हे मला सांगता येणार नाही. आणि त्याच्यानंतर मग जी गोष्ट झाली की लगेच सर्जा चित्रपटाला, मग त्या सर्जा चित्रपटाला लता दीदी म्हणल्या की मी गा, आणि स्वतंत्रपणाने 6 गाणी, माझ्या आजोळची गाणी लता दीदींनी 3 लावण्या, 3 गाणी जी आहेत ती स्वतः त्या याच्यामध्ये गायली, स्वतंत्र सीडी तयार केली HMVची. आता हा भाग्ययोग मी याच्यासाठी सांगतो की एक वेळा हे एस्टॅब्लिश झालं, लोकांच्या समोर गेलं आणि घरोघरी खेड्यात आणि शहरांमध्ये जयत्रेजीची गाणी ती लता मंगेशकर, तर तिथे त्या सर्जामध्ये सुद्धा जी एक आहे, म्हणजे बघा बटबटीत होता कामा नये, हे चित्रपट गीत आहे, काहीतरी शब्दाला शब्द जोडलं हे तोडून टाकायचं. उत्तम चित्रपट गीत ही उत्तम कविता असली पाहिजे, प्युअर पोएट्री असली पाहिजे, ही माझी भावना होती, आहे, आज मराठीत आहे असं बरंच. परंतु अशा ज्या वेळेला, ज्या काळामध्ये शब्दबंबळ आणि थोडस वाटेल तशा लिहिल्या जात होतं, अशा काळामध्ये जबाबदारी आहे. आणि म्हणून ही जी प्रेम कविता शारीरिक कविता आहे, ती शारीरिक प्रेमाची कविता त्या चित्रपटात बघा तुम्ही, त्या अजिंक्यच्या त्याच्या ठिकाणी पूजा पवारच्या, की
की संबंध झोपडीतून दिसते अर्ध शरीराचे ते, तर ती कविता इतकी घट्ट लिहिणं वास्तविक पाहता ओबडधोबड झाली असते. पण चिंब पावसान रान झालं आबाद, आणि रान हे शरीराला म्हटलेलं आहे, आणि जाकू कशी पाठीवरली चांदण गोंधळी, ते मिठीतला जो भाग आहे तो. तर आता इतकं एकसंध येणं जेव्हा उडालेच लोक, आणि त्याच्यासाठी हृदयानाचं संगीत ते बाकीचं होतं. आणि इथपासून जो प्रवास झाला एक होता विदूषक मध्ये आनंद मोडकने केलं. अशा 10 चित्रपटात वेगवेगळ्या दोघींमध्ये सुमित्रा भावेंनी माझ्याकडून खूप काम करून घेतलं. आणि या प्रत्येक ठिकाणी परंपरेतून नव निर्माण करताना आणि पुन्हा नवं करत असताना माझीच कॉपी मी करू नये असं करत असताना अजिंठा सारखा चित्रपट माझ्यासमोर आला. यशवंतराव चव्हाण आणि अजिंठा ही एकाच वेळी आहे. दोघांमध्ये 13 गाणी आहेत. अजिंठा चित्रपट हा राज कपूरचे जे कला दिग्दर्शक होते खेडेकर, तिथपासून तर मला मागणी झाली. 13 जणांना नकार दिला. माझी परिस्थिती, शेती बाडी, माझे प्रश्नच असे होते की ते चित्रपट करा, त्यांच्या भोवतीचा पुन्हा वेळ घालवा हे मला जमणार नाही, राहून गेला. आणि ज्या वेळेला नितीन देसाई सारख्याने सांगितलं की आता काहीही करा पण मला हे केलं पाहिजे, तर त्यावेळेला बांधगंधर्व सारखा चित्रपट जेव्हा मी पाहिला, आणि कलात्मक दृष्टीनं बाकी सोडा बाजार व्यवहार पैसा आता सगळ्या चित्रपटवाल्यांना पाहिजे, पण ते न करताना त्या चित्रपटानंतर नितीन माझ्याकडे आले. नितीनने सांगितलं, कौशल इनामदारला घेऊन आले आणि त्यांनी सांगितले की असं चित्रपट कर. मी हो सांगितलं, आणि त्या पद्धतीनं हा संगीतिक चित्रपट केला. त्याची गाणी जरूर ऐका, नुसती ऐकावी नाही, त्याच्यातही असे सगळे मूल्य आहे. सुखापेक्षा दुःखाचा जो भाग आहे, म्हणजे रॉबर्ट गिल आणि पारो हा 32 वर्षाचा तरुण स्वतःची बायको, लग्न झालेलं होतं त्याचं, स्वतःची बायको पोर्तुगीज बायको सोडून 12 वर्ष 1944 पासून तर 1844 पासून तिथे एका जायला जिथे 250 वाघ होते, सिंह होते, श्वापद होते, आणि 2000 वर्षामध्ये कोणीही गेलेलं नाही. आणि अशा ठिकाणी जाऊन ज्या पद्धतीनं तो राहतो आणि चॅलेंज स्वीकारतो, म्हणजे इंग्रजांचं राज्य होतं, निजामाचं राज्य होतं, त्यांना सगळे सवितर. तर अशा वेळी चित्रकार तो होतो, प्रतिभावंत चित्रकार, तो तिथे राहतो, करतो, स्वतःचं कुटुंब, देश आणि लक्झरी सगळी बाजूला टाकतो. ही ऐतिहासिक गोष्ट आहे. त्याच पद्धतीने जे समोर अजिंठा लेणीच्या समोर बारादरी आहे, आणि माझ्या गावाच्या जवळच ते, तर तिथे 25 घरांचे आदिवासी कुटुंब राहत होते. तिकडे बंजारा होते, इकडे भिल्ल होते, इकडे हे होते. तर ते जे होते लेणापूर गावामध्ये, तर ते लोक जवळ म्हणून काम करत होते. आणि तिथल्या लेणापूरची जी मुलगी होती 15-16 वर्षाची, ती सावळी वगैरे, परंतु बुद्धिआंक जो आहे तर तो शिक्षणाने मोठ्या शहरात त्याच्यात अमुक जाती जमातीचाच असतो. ही गोष्ट अनेक ठिकाणी आपल्याला कालिदासापासून मोडून टाकलेलीच आहेच ना. तर त्याच पद्धतीनं ही पारूच्याच बाबतीत की त्याने जे रंग संगती करणं जे त्याला चित्रकृती करणं अद्भुत होणार आहे. मानवी हे नाहीच आहे असं इंग्लंडमध्ये म्हटलं गेलं. अशा अवस्थेत करत असताना तिनं हळूहळू जे काही आत्मसात केलं, जे पाहिजे ते दिले, जे वनस्पतीचे रंग मिळवलं ते केलं, भाजी भाकरी करून दिली. आणि ज्याला निर्मळ प्रेम म्हणतो, मी निर्मळ हा शब्दच वापरतो, की कुठल्याही त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं कुणी ठपका ठेवावा असं नाही, नीट वागली, केवळ गौतम बुद्धाच्या प्रेमापोटी ती राहिली. आणि तो रॉबर्ट गिल हे एवढं मोठं कलावैभव आहे जगातलं म्हणून राहिले. आणि या दोघांनी एकत्र काम करत असताना क्रिस्टल पॅलेसमध्ये ज्यावेळेला ते पाठवलं बोलवलं, त्यावेळेला अजूनही त्या साच्यात अडकलेली, जाती धर्मात अडकलेली, नीती धर्मात अडकलेली जे लोक होते, त्यांनी पारूला खतम केलं 56 साली, 23 मे 56. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर हा ढासा सांगितला मी. अजिंठा चित्रपटामध्ये तर सगळा पट उलकडून दाखवला, बुद्धाचा आहे, त्याचा आहे, निसर्गाचा आहे, सगळा आहे. परंतु हा जो भाग आहे सगळा, की तो त्याचं कुटुंब, बायका पोरं सोडून आणि अशा उच्चभ्रू देशामधला माणूस काम करतो, तर त्याचं देणं किती आहे मोठं. आणि जी बाई म्हणते की मला कोणी वाईट म्हणा, ते म्हणा, नालायक म्हणा, ते म्हणा, उलटा म्हणा, दुनिया म्हणा, मी महात्मा गौतम बुद्ध सारखा मला जो समजून सांगितलं आणि चित्ररंग पाहते याच्यासाठी मी करणार. आणि म्हणून अशा निर्मळ प्रेमाच्या पोटी, शुद्ध प्रेमाच्या पोटी एकत्र राहिले. आणि शेवटी 12 वर्षांनी तो क्रिस्टल पॅलेस मध्ये जेव्हा गेला, ते चित्र दाखवले, त्यावेळेला तिला खतम करण्यात आलं पारूला. माझं म्हणणं असं आहे की ही जी गोष्ट आहे, आणि मग त्यांनी परत आल्याच्या नंतर पाहत होते झालं, तर दिल्ली गेट जवळ अजिंठा गावाच्या तिथे ते स्मारक उभं केलेलं आहे, टू द मेमरी ऑफ माय बेडावर पारो, हू डेड 23 मे
1956, 12-14 वर्षाचा काळ होता आणि यशाची दुबदुबी सगळ्या जगभर पसरवणारा रॉबर्ट गिल आला रडला. आणि त्या वेळेला जे गाणं आहे ते चित्रपटात शेवटी आहे पंडित सत्यशील देशपांडेंनी म्हटलेलं आहे. फारच अर्थ गाणं आहे बघा आणि ऐकावंच असं गाणं आहे. आणि माझ्याकडून ते लिहून झालं. मी त्यात कबीर आणला, बुद्ध आणला, बुद्ध रडतोय, शहारे येत आहेत की सरण जळताना नभांगण, जळत गेले चंद्र ताले, जळत गेलेलं असं जे सगळं आहे. तर तो दिवा लावून निघतो, तिथे मेणबत्ती लावतो निघतो आणि पारूच्या त्या याला हात लावून एक टिळा लावतो आणि एका नदीच्या पुढे आता इथे राहण्यात अर्थाने जातो. मुद्दा असे की ही शोकांतिका जी आहे, आनंददायी शोकांतिका आहे की आपण निर्माण केला आणि जगाच्या समोर अजेंडा दिला, ही आनंददायी घटना आहे त्याच्यासाठी तिच्यासाठी. परंतु अशा लोकांना असं जगावं लागतं आणि तिथे त्याला राहणं शक्य नव्हतं किंवा मारूनच टाकलं असतं सगळं. तर असाही जो भाग आहे तो. पण याच्यात निसर्ग, चित्र, सौंदर्य आणि संगीतीच्या बाबतीमध्ये नितीन देसाई सारखा माणूस होता की ज्याला कला साहित्य क्षेत्रामधलं विशेषतः पेंटिंग याच्यामधलं होतं. अजिंठा लेणी हे दिल्लीच्या पर्यावरणाच्या आणि याच्या पुरातत्वाच्या याच्या आहे. मध्ये तुम्हाला फोटो काढता येत नाही, घेता येत नाही, प्रतिकृती करता येत नाही, कॅमेरा लावता येत नाही. अशा अवस्थेत अशी प्रतिकृती त्यांनी कर्जतला स्वतःच्या स्टुडिओमध्ये निर्माण करणं, प्रति अजेंडा निर्माण करणं ही सोपी गोष्ट नाही. बाहेरचं डोंगर दऱ्यातलं आम्ही केलं 1 महिना 2 महिन्यामध्ये. परंतु हे सगळं करत असताना त्याचा कस लागला. आणि गंमत अशी की तिथे त्या नितीनला नमस्कारच केला पाहिजे की असं जेव्हा ऑब्जेक्शन आलं की अजेंडा चित्रपटामध्ये परवानगी कोणी दिली, तर ते म्हणजे आम्ही कोणी दिले नाही ना. तर कर्जतला जाऊन आले काही लोक गुप्तचर पद्धतीनं की अजेंडा तिथे उभा केला. आणि मला आनंद आहे की आनंद मोडकनी, पंडित हृदयनाथ मंगेशकरनी यांनी जसं गाणी माहिती केली, तर गाणी ही महत्वाची आहे आणि त्यातलं काव्य हे महत्वाचं आहे की जे अमरत्वात गेलं पाहिजे त्याच्यासाठी संगीत पाहिजे. आणि कौशलनी खूप मेहनत केली आणि कौशलनी त्याच्यामध्ये 13 गाणी केली. आणि नितीननी कलात्मक चित्रपट तो किती चालला किती चालू नये हे सगळं आहे. मतमतांतर असतातच, पण माझ्या दृष्टीने, कलेच्या दृष्टीने अजिंठा, गौतम बुद्ध, तिथली परिसर आणि पारू आणि रॉबर्ट गिल याच्या संबंधी जे यायला पाहिजे होतं. अहो एवढं 12 वर्षाचं आयुष्य, माझी कविता एवढीशी कविता समजा 100 पेजेसची 2 तासाच्या याच्यामध्ये कसं मावणार. पण तरी सुद्धा परिपूर्ण करत एक असंद चित्रपट छानपैकी त्यांनी केला. अवघड असतं असं सगळं मांडणं की हे म्हणणं हे नाही, त्याच्यात ते आलं नाही, ते आलं नाही, मग काय तो 25 तासांचा चित्रपट करायचा का. तर म्हणून मी समाधानी आहे. आणि या सिनेमा झाल्यावरती आवडला का? सिनेमा झाल्यावरती आवडला का तुम्हाला तो? कारण आणि माध्यमांतर म्हणजे तसं झाल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघताय? मी आता सांगितलं ना, मी आता पाहिलं की संगीताच्या दृष्टीनं तो घाबरलेला होता कौशल. का तर आदिवासी पट्टा, नृत्य, गाणं, गीत हे तिथला लहजा आला पाहिजे, तशी गाणी मी केली पाहिजे. परंतु तसं संगीत त्यांनी आणलं पाहिजे ना, ते त्यांनी आणलं. समूह गीत, नृत्य, अमुक तमुक जे तिथे आदिवासीमध्ये डोंगरातलं होतं ते आणणं. दुसरी गोष्ट तिथली वेशभूषा, माणसं, घेणं देणं हे सगळं मांडणं. तर हे सगळं नितीननी पराकाष्ठेने आणि फार मेहनतीने केलं. म्हणजे चित्रपट परिसर नुसता गौतम बुद्ध नाही, बाहेरचा जो परिसर आणि आदिवासी माहोल होता आणि जे लोक होते तिथले, तर ते तसे उभं करण्यासाठी त्याने जी मेहनत घेतली. तर मला असं वाटतं की मला जे अभिप्रेत होतं किमान एवढं पाहिजे. मला आणखी अभिप्रेत होतं मग चित्रपट 3 तासाचा केला असता ना. पण 2 तासामध्ये जेवढं मांडायला पाहिजे कलात्मक दृष्टीने त्याने अजिंठा, गौतम बुद्ध की शांतीसाठी जगात जो भटकला त्या गौतमाची कथा ते म्हटलेलं आहे. आणि गौतम बुद्धाचं तत्वज्ञानी सांगितलं आहे. आम्ही रॉबर्ट गिल पारूच्याच भोवती फिरलो नाही, हे सगळं केलं. आणि म्हणून अजिंठा लेणी, गौतम बुद्ध, त्याचं संबंध, आयुष्य आणि जगणं. राजबिंडा माणूस स्वतःच्या दारी भिक्षा मागायला येतोय 12 वर्षांनी आणि बायको उभी आहे समोर, भिक्षाम देही. एक कारुण्य आहे. हे सगळं चित्रपटामध्ये आणलेलं आहे. त्याच्यामुळे मला आवडतं. मला एक असे विचारायला आवडेल की कविता आणि गाणं याच्याकडे तुम्ही म्हणजे याच्यातला फरक काय? नाही, रसिकांना ऐकायचं. कविता आणि गाणं हे एकसंधच असलं पाहिजे. जागा निर्माण करून ज्या वेळेला म्हटलं की इथे गाणं पाहिजे, इथे 4 ओळी पाहिजे, इथे 6 ओळी पाहिजे, या आशयाला धरून पाहिजे. पण त्या कवीनी त्याच्यामध्ये पूर्णपणे विलीन होऊन गेलं पाहिजे. जसं तुम्ही कविता लिहिताना निसर्गात विलीन होता ना,
त्या दुःखाशी विलीन होतं, तसं त्या जागेशी विलीन झालं पाहिजे. आणि अशा वेळेला किंवा हे 4 गोळी लिहून द्या, 10 गोळी लिहून द्या, असं ज्या वेळेला काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रात झालं किंवा मराठी चित्रपटात, हिंदी चित्रपटामध्ये झालं, त्यामुळे ते बटबटीत स्वरूपात जेव्हा यायला लागलं त्यावेळेला लोक म्हणले अरे असे कुठे गाणे असतात का आणि काही लिहितात वगैरे. असा जो काळ नंतरचा मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट जास्त आले, त्या वेळेला आपले शांताराम आठवले पासून लोकांनी जी घट्टविण केलेली आहे, माडगुळकरांनी घट्टविण केलेली आहे की कविता आणि गाणं आपल्याला तुकाराम चित्रपट पाहत असताना प्रभातने केलेला, त्या चित्रपटामधलं गाणं हे जे यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे बाकी तुकारामाचे अभंग आहे पण एक गाणं शांताराम आठवलेने लिहिलेलं आहे. मी तिच्यापासून तर उत्तम लिहिलेले सगळे त्यांना आदर्श मानतो. ते गाणं कसं आहे की ते तुकारामाचंच वाटावं, तुकारामच म्हणतोय पण ते गाणं तुकारामाचं नाही आहे, ते शांताराम आठवले नावाच्या कवीचं आहे. आणि त्याची लय आणि मोड बघा त्यांनी वेगळी केली आहे. तुम्ही ऐकलेलं असेल, पुन्हा कुणी लोकांनी आणि आमच्या रसिकांनी पुन्हा ऐकावं. आधी विजय कले, आधी विजय कले, बीज अंकुरले रोप वाढले, एका बीजा पोटी तर कोटी कोटी जन्म घेती सुमने फळे, आधी विजय कले. हे मॉडेल माझ्या समोर होतं की लिहायचं तर अस्सल कविताच लिहायची, तिच्यामध्ये शब्दबंबाळपणा येता कामा नये, मोडतोड येता कामा नये आणि कुठेही तुम्ही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. म्हणत असेल संगीतकार, मला कोणी म्हटलं नाही आतापर्यंत, पण उत्तम पद्धतीने तुम्हाला पाहिजे ते लिहा. मंगेशकरांपासून पु ल देशपांडेने विदूषक केला किंवा दुसऱ्यांनी केला किंवा जपानने एवढे चित्रपट केले, पण कोणी म्हटलं नाही. गाणं आणि कविता एकसंध असली पाहिजे आणि म्हणूनच ती चालते, नाहीतर चालत नाही. गाणं 2-3 वर्ष चालतं, नंतर विसरून जातात, ते गाणं असतं. पण कविता आणि गाणं एकसंध होऊन काव्यात्मकता जी निर्माण होते, ते अमरत्वात जाणारं जे गाणं आहे ते मराठी चित्रपटात, हिंदी चित्रपटात, कोणत्याही चित्रपटात आलेलं आहे. तो माझा आदर्श होता आणि म्हणून मी त्याचं जतन करण्याचा प्रयत्न शेवटच्या आत्ताच्या चित्रपटामध्ये मी केला. रसिकांकडून आलेला एक प्रश्न मध्ये घेते आणि मग मी पुढच्या प्रश्नाकडे वळते. किरण गाढवे सर असं विचारतायत की कविता लेखनाच्या प्रक्रियेविषयी तुम्ही काय सांगाल, किंवा याच्या मागच्या प्रेरणा काय आहेत? कविता लेखना मागच्या प्रेरणा तुमच्या कोणत्या होत्या? नाही, माझ्या लेखकांच्या प्रेरणा या आहेत की मी जे जगतो, जी शेती करतो, जे पेरतो, जे उगवतं ते बहरून येतं, दुष्काळात ते बुडून जातं आणि लदबदलेला संसार उभं करतं आणि तुमचं सगळं जीवनाचं सार्थक ते करतं. हे जे सगळं आहे हे जगणं जशाचं तसं मी माझ्या कवितेमध्ये लिहिलेलं आहे. मला प्रेरणा देणारी जी गोष्ट आहे तर ज्या शेती, बाडी, झाडं, पर्यावरण, पशु पक्ष्यांमध्ये मी जगतो, ही माझी प्रेरणा आहे. तर त्यांनी मला जे सगळं दिलं तर त्या पद्धतीने मी लिहित गेलो. आणि लिहिता लिहिता ज्या वेळेला 4 ओळी लिहिल्या 2 वेळेस, एका शब्दासाठी 2-2 महिने थांबतो. अशाच पद्धतीचा शब्द पाहिजे, हीच लय पाहिजे, थोडंसंही टाका चुकता कामा नये, या पद्धतीचं जे जाणं असतं. तर त्यामुळे ही प्रेरणा जरी असली तरी शुद्ध म्हणजे अत्यंत उच्च उच्च चांगलं करावं, ही माझी भावना आहे आणि या पद्धतीने माझी प्रेरणा आहे. दादा, एक मला वेगळा प्रश्न असं तुम्हाला विचारायचा की काळाचा एक मोठा उभा आडवा पट तुम्ही बघितलेला आहे आणि इतक्या सगळ्या काळात पर्यावरणावरती जो परिणाम झालाय तो तुम्ही कसा बघताय? कारण एकीकडे सरकार म्हणतं की अन्नधान्य आहे, एकीकडे दुष्काळ आहे असं म्हणतं, एकीकडे आपण ऐकतो की पीक उगवण्याची खात्री करा. म्हणजे खरंच असं काही झालेलं आहे का? या पर्यावरणाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघताय? नाही, पर्यावरण हा जो शब्द व्यापक प्रमाणामध्ये फक्त आपण झाडं आणि हे सगळं म्हणतो ना, तर अशा पद्धतीनं जे सगळं आहे तर ही गोष्ट खरी आहे की लोकसंख्या कमी होती, डोंगर झाडी गावामध्ये प्रत्येक ठिकाणी 25-50 तरी लिंबाची झाडं, कडुलिंबाची झाडं, वडाची झाडं, पिंपळाची झाडं, देवदेवताचं नाव करून ही झाडं लावलेली जातात. गावामध्ये गावाच्या जवळ आणि घरात प्रत्येक ठिकाणी असे झोके बांधलेले असायचे. म्हणजे गावामध्ये सुद्धा जर गेले तर तुम्ही 100-200 छोट्या खेड्यामध्ये झाडं असायची
आखाजीचा मोलाचा सण देखाजी, लिंबावरी बांधायला छानच होता. हे जे सगळं होतं येत गेलं, तर हे जसं गावात होतं त्याचप्रमाणे मग त्या जवळपासच्या विहीर गावातल्या आड जिवंत व्हायचे, पाणी तिथेच मुरायचं. आणि या पद्धतीनं शेतीबाडीच्या नदी नाल्यांमध्ये जाडी होती, दगड होते, पाणी अडवण्याचा भार होता. आणि हे सगळं पाणी अडवणं जिरवणं तिथेच होत होतं, पर्यावरण तिथेच होतं, पशुपक्ष्यांचं होतं. आणि म्हणून हे लोप पावत चाललेलं आहे. जिथे दगड रस्त्यांसाठी घेऊन गेले, अडवले, झाडं तोडले, त्याचे पैसे केले आणि नंतर झाडं उभे राहिलीच तर ही गोष्ट तरी. त्याच्यामुळे निसर्ग, शुद्ध निसर्ग, ऑक्सिजन होत नाही. हे जसं खरं आहे तसं उन्हाळा जास्त जाणवतो आणि विदीर्ण असा ताण जो येतो तो त्यामुळे येतो. आपल्याकडे फॉरेस्ट, सोशल फॉरेस्ट सुद्धा पाहिजे तसं काम करत नाही. हे मग दुर्दैवाने मी सांगतो. अजिंठा लेण्यामध्ये 2 कोटी झाडं लावायचं जेव्हा मी निर्णय घेतला सभागृहामध्ये, त्यावेळेला प्रत्यक्ष 25 ते 50 लाख झाडं लावल्या गेले मोठ्या गोष्टी. आणि 3 लाखाचा निर्णय घेतला, ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिला त्याने दिला, आणि का झाला नाही हे अजिंठ्याचं मी सांगत नाही. एकूणच गाव तिथे झाड पाहिजे, नदी तिथे झाडं पाहिजे. नदीच्या किनारची झाडं पर्यावरण करतात, ते करतात, आणि पशुपक्ष्यांना बाकीच्यांना जे बीजारोपण देतं त्याच्यातून जे शुद्ध होतं त्याला निसर्ग आणि पर्यावरणाचं होतं. आणि मग अशी झाडं आहेत की जी दिवसा आणि रात्री वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला सावली देतात आणि या पद्धतीनं ऑक्सिजन देतात. हे कमी झालेलं आहे शासनाच्या बाजूने, माणसांच्या बाजूने. आणि जरी बोललं जातं तरी सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये. आपण बोलघेवडेच जास्त आहोत, कृतिशील कमी आहोत. ही गोष्ट आहे. पर्यावरणाच्या दिवशी लेख लिहिणं, बाकीचे पुस्तक लिहिणं ठीक आहे, ते केलं पाहिजे, परंतु प्रत्यक्षात होत नाही, हे दुर्दैव आहे. आणि ते जर झालं, प्रचंड लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणात झाडी निर्माण करणं, फळझाडी निर्माण करणं हे आपलं काम आहे आणि हे केलं पाहिजे. मला तर असं म्हणायचं, म्हणजे राजकारणामध्ये राहून सुद्धा तुमची हिरवीगार कविता तुम्ही जपली, किंवा राजकीय क्षेत्रात काम करत असताना कविता जपता आली, त्यात बटपटीतपणा, भडकपणा न येता त्याच्यातलं हिरवेपण तुम्ही कसं जपत राहिलात? म्हणजे तो चेहरा कसा आहे, तो तुमच्या दृष्टीनं, तो काळही तुम्ही पाहिलाय, आजचाही तुम्ही पाहताय, तर त्या चेहऱ्याविषयी सांगाल? नक्की सांगतो की एक गोष्ट असते की ज्या बिंदूवर, ज्या तुम्ही नाटकातला माणूस असतो, नटसम्राट नाटक चाललेलं आहे आणि श्रीराम लागू त्या नटसम्राटाची ते भूमिका करतायत, किंवा कोणताही नट जो आहे, नीलू फुले वगैरे, तो त्याच्याशी इतका तत्पर झालेला असतो की त्याला बिंदू प्रेक्षक दिसत नाही, कोण काय करतं हे दिसत नाही, आजूबाजूला काय नाही. तो त्याचं व्यासपीठ आणि त्याची निर्माण केलेली नाट्याची जागा, अभिनय, तर एवढंच त्याला दिसलं पाहिजे की माझी भूमिका, माझं हे त्याच्या मी इतकं विरून गेलं पाहिजे आणि एकसंध थेंबाच्या पद्धतीने एक रूप झालं पाहिजे, चंद्र प्रकाश जातो तसा. आणि त्यावेळेला तो माणूस हा मोठा अभिनेता, नटसम्राट ठरतो किंवा अभिनेत्री ठरते. तर हे जे लीन होऊन जाणं, तिथे करणं, आणि त्याच्या बाहेर निघाल्याच्या नंतर तो बाहेर निघतो, कपडे वेगवेगळे तोंडाला, आणि चला आपण या इथे एवढा अभिनेता, आपण जरा भेळ खाऊया का, शेंगदाणे खाऊया का, जाऊया का. तो तिथे असताना जे असलं ते असते पण पाहिजे. ते असते पण जे आहे, तर शेतीबाडीमध्ये असते पण असताना हे सगळं त्या बिंदूवर, शेतीबाडी, झाडं, पर्यावरण, पक्षी आणि देशाला उभं करण्याची जी तयारी आहे माझी राष्ट्रीय, ही तुमची एकसंध पाहिजे, ती जाणली. सभागृहामध्ये नको तेवढं भरताड, नको तेवढं वाईट, नको तेवढे अनेक ज्याला वाईट म्हणता येईल असेही उद्योग आणि लोक मी पाहिले, परंतु ज्यांना नमस्कार करावा आणि ज्यांचा विचार घेऊन देश मोठा करावा, राज्य मोठं करावे, असे मी मुख्यमंत्री, आमदार, मंत्री पाहिले. आणि ते जे सगळं पाहिलं तर ते त्यांचं जे संचित ते चांगलं तेवढंच घेतलं, उरलेलं भरताड जे आहे ना ते काढून टाकतो. शिल्पकार काय करतो, शिल्पकार दगड घेतो, दगड घेतल्याने छिन्नी मारतो, छिन्नी मारताना त्या दगडाबद्दल त्याला जे काही करायचं आहे, त्याला विठोबा करायचा आहे ना, ते जे काढत छिन्नी मारतो, ते करतो, रक्तबंबाळ होतो, ते होतं एक, तो त्याच्यात एवढा एक रूप होऊन जातो की फक्त ते वेस्टेज जे आहे ते काढतो, तो दगडच आहे. हे जे त्याच्यामध्ये एकलीन होऊन जाणं करणं, आणि नंतर मी त्यातला कोणीच आहे शांतपणे,
तर हे बाई जमणं कठीण आहे, सोपं नाही आहे. एकदा राजकारणाच्या पायरीवर गेला आणि एक वेळा तो सभागृहात गेला की तो त्याच्या शेवटपर्यंत आपण याच साठी जन्मलो असं तो समजतो. बहुसंख्या फार थोड्या लोक आहेत असे की जे असं समजत नाही असे आमदार मिनिस्टर आहेत. परंतु हे असं असताना आणि राज्याची उभारणी करत असताना, चांगलं काम करत असताना जे काही चांगलं असेल त्याच्यातून मी शेकडो, माझ्या काळामध्ये मी 12 वर्षाच्या काळामध्ये शेकडो वर्षा हाऊसमध्ये तिथे इथे आणि दिल्लीत जायला मला मिळालं काही कारणाने. तर मी भरून पावलो. कविता गाणं हे ती गोष्ट बाजूला सोडा, परंतु राष्ट्राच्या उभारणीचं काम, विचारांचं काम, शुद्ध विचारांचं काम आणि जागतिक सगळ्या विचारांचं एक संध काम चांगल्या लोकांकडून शिकलो. ते सोडल्याच्या नंतर सभागृहाची पायरी बाहेर पडल्याच्या नंतर, स्वतःच्या गावाकडे आल्याच्या नंतर सभागृह मी आमदार आहे, मी अमुक आहे तमुक आहे, हे जे लक्तर आहे ना ते काढून टाकता आली पाहिजे. ती काढून टाकली आणि नंतर फक्त शेतकरी राहिलो. ज्या वेळेला कागद हातात घेतला आणि मला हे लिहिलंच पाहिजे असं की आषाढाला पाणकळा सृष्टी लावण्याचा मळा, दुःख बिरकावून शब्द येती माहेरपणाला, शब्द माहेरपणाला नवा गांधार जिणाला, मेघुटांच्या पालखीत डोळे गेले आकाशाला. आकाश बिंदू एक होणं आणि त्या आषाढ घनांशी आणि निसर्गाशी एकजी होणं हे ज्याला जमलं त्यालाच नादोमानव होत आहे. वा वा वा, फार सुंदर, फार सुंदर. एक त्यालाच धरून मी असं विचारेल की तुम्ही मृगाचा पाऊस, आषाढातला पाऊस, रातझडीचा पाऊस, चिंब पावसानं रानं झालं आबादनी किंवा घन ओथंबून आली, अशी पावसाची वेगवेगळी रूपं भेटत असतात पण तुमच्या कवितांमधून, गाण्यांमधून. पण तुमची आवडती स्वतःची पावसाची कविता कोणती आहे, तुमची आवडती? नाही, मी मानवी झाडांना, त्याचे चिंच असो, आंबा असो, बाभूळ असो, ते असो, आंबा असो किंवा कपाशी असो, ज्वारी असो, बाजरी असो, या सगळ्यांना माझ्या कवितेत मानवी रूप दिले. ती झाडं नाही आहे ना. आता कानोसा घेताना केळ अंगात कापते, बरोबर. आता ते का स्त्रीच्या दुःखाचं शेतात बाळंतीण झाली वर्णाने. कानोसा घेताना केळ अंगात कापते, सीताफळीच्या कानात हळूच सांगते, बोरी उभा भळी मायेच्या झाल्या नारी, खेळ कमळन झाली प्रसूत दुपारी, सोने माळ रान डोळा रुखे रुखे उन, आणि पोटील पेटून निघे सासूर वाशिण, ओ सासूर वाशिण. आता हा निसर्ग आहे, हा निसर्ग आहे. तुम्ही म्हणलं ना की निसर्गाची कोणती कविता झाली, आणि निसर्गाच्या दुःखाची अपरंपार कविता आहे. म्हणजे निसर्ग म्हणजे शुद्ध आनंद देणारा घन उथंबून येते वगैरे मी लिहिलं, पण बघा ना हे निसर्गाच्या प्रतिमा. सीताफळीला काय म्हटलेले, बोरी बाबळीला काय म्हटले, अशा नखानी मातीने तिचं बाळणपण केलेलं आहे. अशी कविता की जी निसर्ग प्रतिमा मधून आलेली पाहिजे ती केली. आणि ह्या पद्धतीनं सगळं जे निसर्गाचं असेल, बहरण असेल की फुलात नाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले, दबात भिजल्या केशरी असे रंग फुलांवर ओघळले, रंग फुलांवर ओघळताना असे सुईला लद बदले, गालावरले निळे गोंधणे पदरा भोवती घुटमळले, निळ्या तिच्या डोळ्यात कथाई कुणा कुणाच्या आठवणी, आणि एक झोपडी साक्षी मधली करीत बसली साठवणी. हे जे कथात्मक जे आहे ते निसर्गाच्या रूपानं स्त्री, पुरुष आणि मानवी भावना हे एकसंध करून घेण्याचं काम निसर्गाने केलं. त्यामुळे अमुक एक कविता तुम्ही म्हणाल की मला आता 2 मुलं आहे, 2-3 मुली आहे, कोणती आवडती? माझी सगळेच आवडणारी कविता. जशी मुलं सगळेच आवडतात ती असे, आणि त्याप्रमाणे निसर्गातले सगळे आवडतात. आणि काट्याकुट्याची बाबळीची झाडे मला आवडतात, कारण ती पैसा देतात, पिवळी जर फुलं देतात ना. बोरी आहे, छानपैकी बोरी आवडतात. आंबा आवडतो. आंब्याच्या झाडाला मोहराचा वास झेपता झेपेना, आंब्याच्या झाडाला मोहराचा वास झेपता गाभोळीच्या चिंचेला नवतीचा भर पोटी धरलेला. आता आंबा हा पुरुषार्थी आहे आणि चिंच ही स्त्रीअर्थी आहे. त्याच्यामुळे असं करण्याची जी गोष्ट आहे, तर मी अंधश्रद्धा नाही, पण मी असं म्हणतो
की ज्या कोणत्या नियतीने आणि ज्या कोणत्या शब्दांच्या ईश्वराने माझ्याकडून लिहून घेतलं तेवढीच गोष्ट मी खरी मानतो. एक माणूस एका खेड्यात राहून आपलं जगणं कठीण आहे, घरदार कुटुंब घेणं, गावातल्या बांधगडी घरातल्या दुनियेच्या असं असताना असं लिहू शकतो. कसा लिहू शकतो शेवटपर्यंत 80व्या वर्षापर्यंत? तर याचं कुठल्या तरी नीतीचं देणं आहे ही गोष्ट मी कबूल करतो. आणि रसिकांनी आणि उत्तम पद्धतीच्या सगळ्या भारतीय साहित्याने मला लिहिलं त्याचं हे रूप आहे असं मी म्हणतो. यालाच धरून असं मी विचारेल की तुमच्या कवितेमध्ये येणारी वेगवेगळे विषय त्यांच्याविषयी ऐकायचे आणि त्या विषयांवरच्या कविता पण किंवा तुमच्या भावविश्वाचा एक भाग असलेला निसर्ग आणि त्या निसर्गातील प्रतिमा म्हणजे जसं ज्वार, उभार, निर्भार, गर्भार असा जो एक रूपबंध अनेक कवितांमध्ये दिसतो तर त्याच्याबद्दल काय सांगाल? आता हे जे आता जी कविता सांगितली ना की कानोसा घेताना निसर्गाचं, आता आंब्याचं सांगितलं, हे सगळं मी निसर्गाचं लिहिलं. शिकवताना तुम्ही आणि बाकीच्यांनी अरे काय तुम्हाला प्रेम कविता लिहितो, कसला आंबा आला आणि कसली चिंच आली. आता मी तर वास्तवात लिहिलंय की इंटरक्रॉप सिस्टीम जी असते की एका झाडावर दुसरं झाड लावलं, दुसऱ्या झाडावर दुसरं लावलं तर परागीकरण जास्त चांगलं होतं, समृद्ध होतं, अतिशय सुंदर झाडं होतात आणि परागीकरण हा निसर्गाचा नियम. तर त्याप्रमाणे आंब्याच्या झाडाजवळ जी लाईन असेल ती मोसंबीची असते, मोसंबीजवळ संत्र्याची असते, ती असते. पण आंब्याचं त्याचं हे जी मी निसर्ग चित्र मांडलेलं, प्रत्यक्ष शेतीचं चित्र मांडलेलं आहे. आणि हे प्रत्यक्ष शेतीचं चित्र जे आहे या पद्धतीने मांडताना ही ज्वार आहे ना, अशी जुन्या काळामध्ये ज्वार 6 फूट उंच असायची, उंच जाणारी ज्वार असायची आणि तिची ती मोठमोठी पानं असायची सळसळणारी. आणि वारा आला की साधारण भाद्रपदामध्ये ते जे झाड हलताना 5-6 फुटाचं ज्वारीचं असं हलणं आणि त्या हलण्यातून ते कणीस जे असेल ते फार मोठं कणीस असं असायचं जे चेहऱ्यासारखं दिसायचं. आणि उभारपण म्हणजे काय की ते परिपूर्ण झालेले. तर ती जी ज्वार आहे ती हलते, ते पानं डोलताय आणि ती एकमेकाला झाकतायत, अशी जी अवस्था वाऱ्याची आहे ते एक थोडंसं प्रतिबिंब एका थेंबा एवढं. छोटी छोटी कविता, हलवाहनाची गाथा शब्दमध्ये 4-4 ओळीच्याच कविता आहेत ना, आणि असं चित्र मांडलेलं आहे. त्यामुळे बघा आता हे पण ज्वार उभार गर्भार, कमी ज्वार उभार गर्भार, आता इतक्या कमी शब्दात मांडलंय. उभार आहे यमुनात आहे ते हे, आणि गर्भार आहे म्हणजे ते कणीस निघत आहे. ज्वार उभार गर्भार हिरव्या पदराला जर, तर हिरवा पदर जो असतो तो शेवटी परिपूर्ण होताना एक पांढरी शीट त्या ज्वारीवर येते. हे वास्तवातलं चित्र आहे. त्या पानांवर असं येणारे पानं पांढरी होतात, हिरव्या पदराला जर, आणि ह्या पदराच्या निर्यात स्वतःचं शरीर झाकताना निर्यात साळताना वारा तर असं हलताना घुसमटे अंगभर, तिला अंगभर घुसमट येते. आणि त्या पद्धतीनं ते तिला झाकपाक करण्याचं सांगतात ना की अरे तू गर्भार आहे, तुला झाकपाक कर ना, आणि म्हणून तो वारा येतो ना बघ ना तू, नाहीतर तू सगळा देह तुझा उघडा येईल. असं जे चित्र प्रत्यक्षातलं आहे हे बाई अतिशय घट्ट आहे आणि हे समजून सांगणं शिकवणं फार कठीण आहे. आणि वास्तवातलं जे मी पाहिलेलं आहे ते मी आजही माझ्या डोळ्यांसमोर, ती ज्वार, ते हलणं, ते कपाशीचं दुसऱ्या पिकांचं एकत्र येणं आणि नदीचं झुळझुळणं आणि ते गाणं, आदिवासी लोकांचं म्हणणं आणि लहजा ते गाणं, हे सगळं निसर्गानं पशुपक्ष्यांनी मला जे दिलं तर ते सगळं एकसंध रूपानं मांडलं. त्यामुळे अमुक एक माझा आहे, अमुक एक निसर्गाचा, निसर्ग आणि मानवी भावना, निसर्ग आणि त्याचं जगणं, हे सगळं एकसंध एक रूप कोणी माझ्याजवळून करून घेतलं तर ते मी काही सांगू शकत नाही. पण तो कोणीतरी आहे, नाहीतर हे तसं वेगळ्या अर्थाने मी इथे बोलत नाही. पण माझ्या पुस्तकांमध्ये बघा, माझं प्रत्यक्ष आयुष्य दुःख दारिद्र्याचं, शेतीमधलं, प्रत्यक्ष कुटुंबातलं, अनेक गावातल्या अनेक नको त्या गोष्टींमुळे भरताड झालेलं असताना मी हे सगळं आयुष्य जगलो, आनंदाने जगलो. कधी ते बटबटीत दुःख मी मांडलं नाही की माझं असं झालं तसं झालं, हे असं आहे तसं, या अडचणी येते, असं नाही कुठे येऊ दिलं. फक्त गद्याच्या पुस्तकात कुठेतरी सापडेल तुम्हाला की अरे हा कुठेतरी पंखात दुखवलेला आहे एवढं. आणि म्हणून अशा पद्धतीने लिहून झालेलं आहे. आणि निसर्ग आणि मी, निसर्ग माझा सखा आहे, मित्र आहे, आणि त्यांनी मला डोळे दिले आणि लिहिण्याचा हात दिला. आपल्या वेळेकडे बघता मी आता शेवटाकडे येणार आहे.
रसिकांमधून एक आलेला प्रश्न तत्पूर्वी घेते की त्यांनी असं विचारलंय डॉक्टर किरण सरांनी की तुमचा ग्रामीण कवी आवडता किंवा आत्ताच्या काळांमध्ये अस्सल ग्रामीण कविता लिहिणारे कोणते कवी तुम्ही कोणाचं नाव घ्याल त्याच्यामध्ये? नाही ग्रामीण कविता मराठी कवितेत का? नाही, आत्ताच्या काळामध्ये. आत्ताचा नाही आत्ताच्या काळामध्ये जे आहे तर खूप लिहिणार आहे. विशेषतः ग्रामीण साहित्य सभा उभी राहिली, दलित साहित्य सभा उभी राहिली, मराठा साहित्य सभा उभी राहिली, ख्रिश्चन साहित्य सभा, मुस्लिम साहित्य सभा आहे. तर मुद्दा असा आहे की ग्रामीण जीवनाच्या संबंधी कप्पे पाडून ज्याने लिहिलं ते चुकीचं असं नाही. हे सगळे प्रवाह मराठी साहित्याला, मराठी भाषेला, मराठी संस्कृतीला समृद्धच करणार आहे. आणि शिक्षणानंतर विशेषतः 55, 60, 70च्या नंतर जो लेखक वर्ग आला त्याने उत्तम कथा, कविता सगळे लिहिलेली आणि नुसती लिहिलेली नाहीये, उत्तम पद्धतीने दर्जाने ती पुढे नेलेली आहे. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये याला उत्तम कवी असं आपण रसिक जे विचारतात त्यांना की याच्यातला म्हणजे ग्रामीण, दलित, अमुक तमुक जे आहे ते आहेतच. जे काही आपण भूषणं घेतली ते नाही, परंतु मी शुद्ध मराठी पोएट्री असं म्हणतो. प्रत्येक म्हणजे नामदेव रसाची कविता ही मराठीला समृद्ध झाली, अरुण कोलटकरची मराठीला समृद्ध करते. आणि जे कोणी असे श्रीकांत देशमुख किंवा कोणी लिहिणारे असतील ग्रामीण भागातले ते समृद्ध करते. तर हे सगळे आहे. मी त्याला ग्रामीण असं म्हणत नाही. ग्रामीण म्हटलं की तुम्ही त्याला मर्यादा करता. मराठी कवितेतला श्रेष्ठ कवी, मराठी कवितेतले नवीन प्रयोग करणारा कवी, मराठी कवितेमध्ये नवीन ग्रामीण सृष्टी उभी करणारा कवी असं म्हटलं तर खूप कवी आहेत. आणि मला असं वाटतं की 1 आणि 2 नावं सांगितली तर 10 लोक माझ्यावर रागानं तिथल्या तिथे बोटं मोडतील आणि ते शेवटी माझे मित्रच आहेत. डॉक्टर किरण सरांना उत्तर दिले सरांनी. आणि नंतर मी थोडे शेवटाकडे आल्यावर असं विचारेल की भाल भोळे यांनी महानोरांची अतिचिकित्सक गतकातरता असं का म्हटलेलं आहे? महानोरांची चिकित्सक किंवा महानोरांची अचिकित्सक गतकातरता असं भाल भोळ्यांनी जे म्हटलंय ते का म्हटलं असावं? नाही म्हणजे पण त्याचा म्हणजे अर्थ सांगा ना मला, म्हणजे कशासाठी? म्हणजे त्यांनी हे असं तुमच्या कवितेबद्दल असं म्हटलेलं आहे तर ते का म्हटलंय हे मला जाणून घ्यायचं होतं की त्यांनी. नाही याचा अर्थ थोडासा मला समजला की मी सांगतो. म्हणजे काळाच्या अनुषंगानं ही कविता कुठे त्याची जी चिकित्सा आहे ती का होऊ शकली नाही अशा अर्थाने त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. लोकांनी चिकित्सा का केली नाही असं का? तर त्याचं उत्तर मी कसं देणार? चिकित्सा इतकी मोठी झाली आहे, चिकित्सा इतकी मोठी झाली आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने झाली. मका वर्तक यांनी स्टेट बँक सोडून माझ्यावर पिचडी केलेली, त्या रेषा कोटकरने केलेली, अमुकने केली. तर असं जर म्हटलं तर माझ्या यादीप्रमाणे अनेक विद्यापीठांमधून 16 लोकांनी पीएचडी केली, परंतु माझ्यावरचे स्वतंत्र ग्रंथ, माझ्या कवितेवरचे, साहित्यावरचे ते केले तर याची संख्याही खूप आहे. तर त्या समीक्षेमध्ये ज्या अंगाने जे पाहिजे, म्हणजे विजयराजाध्यक्षांनी जे पाहिजे ते लिहिलं, बाकीच्यांनी लिहिलं, अनेक लोकांनी लिहिलं, पाडगुळकरांनी लिहिलं, तर हे एक गेलं. तर चिकित्सा झालेली आहे ती बरोबर ती चूक की अशी की तशी की या अंगाची की त्या अंगाची की सौंदर्यवादी किंवा ग्रामीणवादी किंवा अमुकवादी हा जो भाग आहे तो येत असतो. चिकित्सा झाली अशी नाहीये. भास्कर तर माझे फार जवळचे मित्र, म्हणजे मित्र म्हणजे जसं चंद्रकांत आम्ही एकत्र राहिलो तर भास्कर सुद्धा एकत्र, परंतु त्याला जे अभिप्रेत आहे की हे व्हायला पाहिजे ते. उदाहरणार्थ सगळे निसर्ग कविता आहे ते, पण माझ्या कवितेमध्ये व्यक्तिगत दुःखाचं जी रेषा आहे, माझं जे मोडलेपण आहे, माझं जे की भल्यासाठी गावाच्या सगळे काही केले, पाहिले मी माझ्यासाठी फास बांधणारे ज्यांना माझ्या भाकरीचे अर्धे घास दिले. हे जे दुःख आहे ते दुःख दे अवकाशव्यापी नेत्र माझे, गुब्बुळे जळली तर जळले चंद्र माझे, ना आता उरला कशाचा खेदाची ती नगल भजक्या खात. तर महानोराचं हे दुःख आहे की डोळे गच्च अंधारून तेव्हा माझे रानात आली झाडे मला फुले अंतरून. माझं कोणीही नाही आहे या दुनियेत, मला आता राहावंसं वाटत नाही, माझ्या सावलीशिवाय माझं कोणीच नाही असं का वाटतं? अशा पद्धतीचं जे काव्य आहे आणि अशा पद्धतीची जी वेदना आहे जी सानेगुरूच्या रूपानं जगाला प्रेमार्पामध्ये आणि शोकांतिकामध्ये शिवाजी महाराजांच्या रूपाने तिची कहाणीमध्ये आहे,
याचं निराकरण आणि नीटपणाने मांडणी झालेली नाही असं त्याला एक्झॅक्टली. तर मला असं विचारायचंय की अनेक साहित्य संस्था तुम्ही उभारलेल्या आहेत, त्याचा काय अनुभव तुम्ही सांगाल? नाही, मला चांगलाच अनुभव आहे की मी मराठवाड्यात असल्यामुळे औरंगाबादला साहित्य संस्था माझ्याकडे आली आणि ती साहित्य संस्था नागपूरची साहित्य, मुंबई पुण्याच्या लोकांमध्ये श्रीमंत लोक होते, पैसे देणारे होते, अनेक गोष्टी तिथे उपलब्ध होत्या, कारण पैशाशिवाय काहीच चालत नाही. पण मराठवाडा साहित्य परिषदेचा पहिला नारळ हा यशवंतराव चव्हाणांनी 1960 ला फोडला आणि सांगितलं की हे तुम्ही हैदराबादहून इथे आलेला आहे, कला साहित्य संस्कृती अमुक तमुक ही मुंबई पुण्याच्या लोकांची मक्तेदारी नाहीये, तुमच्यामधला लेखक, कवी आणि साहित्यिक आणि विचारवंत वाढावा म्हणून ही साहित्य परिषद मोठी करा. आणि म्हणून त्यांनी जी दिलेली गोष्ट होती त्यावेळेला भूमिपूजन केलं, त्याने साहित्य परिषदेला 10,000 रुपये दिले. तिथपासून तर ती साहित्य परिषद नंतर माझ्याकडे आली. मी साहित्य परिषदेसाठी जे काही लागतं 8ही जिल्ह्यांमध्ये 7ही जिल्ह्यांमध्ये उत्तम जे साहित्यिक असतील, मोठे छोटे अमुक तमुक सगळ्यांना समावेशक करून ती संस्था चालवली. संस्थेत जरी 15 लोक असले तरी 1500 लोकांशी मी संबंध ठेवले मराठवाड्यातल्या. आणि ते जे कार्यकारिणी असतात तेच मुख्य नसतात, त्या सगळ्यांना घेऊन जे काम केलं मराठवाडा साहित्य परिषदेचं, आज तिला 10,000 रुपये मिळायचे, पुढे 1 लाख मिळाले. मी आमदार असताना असं म्हणलं की सगळ्यांना 5-5 लाख रुपये द्या. आज सगळ्यांना 5-5 लाख रुपये मिळते. आणि चर्चासत्र, प्रकाशन, वेगवेगळ्या पद्धतीचे आयाम, वेगवेगळ्या पद्धतीचे पुरस्कार आणि जे भाषा आणि भाषेच्या संबंधित काम चाललेलं आहे वेगवेगळ्या साहित्य परिषदांमध्ये, याचं सगळं स्वरूप घेताना मी सभागृहामध्ये या गोष्टीला मोल दिलं आणि त्याच्यामुळे मराठवाडा साहित्य परिषद उभी केली. मी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष झालो. साहित्य महामंडळाच्या मध्ये इथे जळगावला एक संमेलन केलं, खरात साहेबांच्या अध्यक्षतेने, शंकर पाटलांचं नांदेडला केलं, दुसरीकडे केलं आणि माझी मुदत असताना मी राजीनामा दिला. हा माझा स्वभाव आहे किंवा झालं नाही त्याचा मोड करून दिला ना तर सत्तेच्या ठिकाणी, खुर्चीच्या ठिकाणी जास्त वेळ बसू नये आणि म्हणून मी बाजूला गेलो, महामंडळ केलं. आणि याच्यापर्यंत फिल्म, ड्रामा, कल्चर अफेअर्स जे व्ही शांताराम, श्याम बेनेगल, विजय मेहता, पुरुषोत्तम यांच्याबरोबर काम केलं. तर तिथे साहित्य कला संस्कृतीमध्ये हे होतं. विश्वकोश, वामनकोश मध्ये काम केलं. बालचंद्र फडक्यांच्या सारख्या बरोबरीनं साहित्य संस्कृती मंडळ उभं केलं, भाषाशास्त्र उभं केलं. आणि हाऊस मध्ये एवढी ताकद असते का आमदाराची ताकद नीट करणाराची ही मंत्र्यापेक्षाही जास्तच असते जर तो नीट काम करणारा असतात. ही भूल आहे लोकांची. फार मोठी सत्ता आहे. तुम्ही 2-2 तासाचं 1-1 तासाचं पारित करा. पु ल देशपांडे कला अकादमी मांडली भारतात 2च आहे, एक भोपाळला आहे आणि एक गोव्याला आहे. मी मांडली 90ला, 4 एप्रिल 90ला. आणि कला, साहित्य, संस्कृती, चित्र, शिल्प आणि या संबंधात सगळं जगात जे असेल ते तिथे यावं आणि म्हणून मांडले. तिथल्या तिथे मी तिची मांडणी अशी केली. म्हणजे आता हे साहित्यातच मोडतं ना, म्हणून त्यावेळेला तिथल्या तिथे शरद पवारांनी सांगितलं, शरद पवार साहेब म्हणले की इथल्या इथे मंजूर करा. कोण मांडायला तयारी असं आज उभी आहे. भाषा विभाग 92ला नवा उभा केला. सरोजिनी वैद्यांना तिथे नेमलं, त्यावेळेला ते उभं केलं. साहित्य संस्कृती मंडळाचा नवा मोड केला. आणि या पद्धतीने साहित्य, कला, संस्कृती आमदार असताना स्वतंत्रपणे आणि व्यक्तिगत पद्धतीने आता ज्या ज्या संस्था पुढे काम करतात, छोटी छोटी संमेलनं जिथे होतात, जिल्हा संमेलन होतं, विट्याला होतं, त्याला होतं, या इथे नाशिक जिल्ह्यांमध्ये होतं, तर यांना सुद्धा मी जातो. बरोबर, फक्त साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होत नाही एवढीच माझी फक्त गोष्ट आहे. साहित्याविषयी, साहित्यिकांविषयी जिथे 10-25 हजार लोक जमा होतात तर ते वेडे नाही आहेत, साहित्याच्या प्रेमापोटीच एकत्र येतात. फक्त मला खुर्चीवर बसणं आणि त्या पद्धतीने करणं जमत नाही. अमेरिकेमध्ये मला ज्या वेळेला 87 साली बोलवलं, मोठा समारंभ झाला, 5,500 लोक होते तिथे, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अमेरिका. माझं म्हणणं आहे की तिथे गेल्यानंतर मी बोललो, 2 दिवस मुलाखत झाल्या, एवढा मोठा माहोल तिथे होता आणि भारतातले लोक आलेले होते. पु ल देशपांडे आणि शरद पवारांसारखे सगळे लोक होते. माझं म्हणणं की तिथे बोललो, करलो आणि मग विश्व साहित्य संमेलनाचं कॅनडाला मला अध्यक्ष केलं, आफ्रिकेला केलं. मी म्हणलं बा एकदा झालो ना बोलायचं, ते 2 दिवस बोललो ना, आता 15 मिनिटाच्या बोलण्याला मी काय अध्यक्ष होणार आहे. कोणी जरी झालं तरी तो माझा मित्र आहे आणि मोठा माणूस आहे, त्याला जर आनंद होत असेल तर त्याला करा. आणि म्हणून असं जी निरीक्षता जी आहे ना ती मला साने गुरुजींनी दिलेली आहे, एवढंच मी सांगतो. आणि म्हणून साहित्य संस्था, तिथले लोक, तिथलं ते अधिक पैसा मिळतोय पारदर्शीपणाने घेणे आणि नव्या लोकांना घेऊन त्यांनी 70% नवे लोक जर त्यात घेऊन केले, नवे विचारवंत घेऊन जर केले आणि साहित्य संस्कृती मंडळ असो, विश्वकोश असो, शासनाचे फिल्म, ड्रामा, कल्चर असो, यांनी जर खरोखरी पॉलिटिकल भाग आणि लोक बाजूला सोडून जर काही केलं तर मला वाटतं की खूप लोक असे आहेत
की स्वतःला झोकून देऊन आजही लक्ष्मण शास्त्री जोशी, नरहर कुरुंदकरांसारखे लिहितायत, करतायत. आणि म्हणून ती गोष्ट साहित्य परिषदेने अग्रक्रमानं बदल करून केली पाहिजे. खूपच छान. डॉक्टर नितीन सर, मी तुम्हाला असं विचारेल की मला वाटतं आपली वेळ आता इथे संपत आली. विचारण्याला आणि जाणून घ्यायला अजून भरपूर आहे. मला तुमच्या त्या शेतीच्या प्रयोगांविषयी फार उत्सुकता आहे जाणून घ्यायला. हा शेवटचा प्रश्न त्यांना विचारते की 4 कविता येतील किंवा येणार नाहीत, शेतात काम करत राहिलं पाहिजे, शेतीकडे वळा असं आवाहन दादा तुम्ही नेहमीच करता आणि शेतातही विविध प्रयोग आजही करत आहात. या प्रयोगांविषयी थोडक्यात सांगावं आणि मग आपण थांबू. वर्षा, तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला, बरं, त्याच्यासाठीची माझी 4 पुस्तकं आहेत शेतीची. शेतीसाठी पाणी, सीताफळ बागेची गोष्ट आणि या शेताने लळा लावला, अशी 4-5 पुस्तकं आहेत. पण त्याच्या शिवायचं सुद्धा साहित्य आहे, त्याच्यामध्ये ते विस्तारानं आलेलं आहे. मला असं वाटतं की कवितेच्या इतकेच माझी ती पुस्तकाचा खप हा बऱ्यापैकी झाला आहे. म्हणजे तरुण शेतकरी किंवा मधला शेतकरी पुस्तकं हे सुद्धा वाचतोय हे सिद्ध झाले. आणि नुसतं वाचत नाही, प्रयोगही करतोय, म्हणून तर करतोय. तर याच्या मी अगोदर सांगितलं की कोरडवाहू शेती कोणतीही असेल, ज्वारी बाजरी, निसर्गाचा कोप असतो, कधी लवकर येतो, कधी येत नाही, कधी 1-1 महिन्याचा खंड पाडतो. त्याच्यामुळे पीक पद्धती नीट येणार नाही आणि परवडणार नाही, ही एक गोष्ट अशी गोष्ट आहे. म्हणून दुगुण्या मोठ्या चालतील असं, किंवा तळी किंवा पाणी अडवा जिरवा, सिमेंट बांध, हे करून ज्या वेळेला पाणी जे आहे ते आता तुमचं 15% 17% गेलं. हे जर नीट काम झालं असतं, बदलत्या प्रत्येक सरकारांनी ऐरणीवर पहिल्यांदा जर प्रश्न असेल तर पाण्याचा आहे असं केलं असतं, तर हे पाणी 40% गेलं असतं. 40%वर गेलं असतं. ह्याच पद्धतीने तंत्रज्ञानाने स्वस्त आणि सबसिडीने जर ठिबकच्या पद्धतीने तुम्ही त्याला शेतकऱ्याला उभं केलं असतं, नुसतं 2 लाख देतो, 2000 देतो, 6000 देतो, याच्याने शेतकरी उभा राहणार नाहीये. अहो, तेवढं तर एका बीजवाईच्या पिशवीला पुरत नाहीये. आणि म्हणून हे जर केलं असतं राज्याने, देशाने, तर ते ठिबकच्या पद्धतीने 3 एकरचा शेतकरी 10 एकर ओलीत करू शकतो. आणि ते ठिबकचं पाणी नुसतं पाणी वाचवतं असं नाही, ते नेमकं जेव्हा भूक असेल तेवढं, जेवढं पाहिजे तेवढं, आणि ज्या आवश्यकता आहे तेवढंच त्या झाडांना पिकांना दिलं जातं. त्यामुळे ते झाड जास्त सुदृढ असतं. सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी जेवण, 4 वाजता थोडासा चहा आणि रात्री थोडंसं जेवण, हे जे ज्याला आहार संहिता म्हणतात ना, थोड्या पाण्याने, थोडं देण्याने, थोडं खत, थोडं ते तर असं केलं, थोडं किती खत टाकलं तर झाड जळून जाईल, किती पाणी दिलं तर झाड खालचं जमिनीत उचलूच शकत नाही. तर म्हणून हे जे शेतीचं शास्त्र आहे हे जर नीट केलं, नवीन बियाणं विद्यापीठाने निर्माण केलं पाहिजे, शासनाने केलं पाहिजे, आणि ते कमी किमतीत दिले पाहिजे. आज शेतीचे भाव जे नक्की केलेले आहे केंद्र सरकारने, राज्य सरकारने, माझं चॅलेंज आहे की मी आदरणीय पंतप्रधान साहेब आणि त्या सगळ्या लोकांना, राज्यातल्या लोकांना विचारू इच्छितो की 1760 रुपये मका आहे, 1200च्या वर गेली नाही, तर 22ला तुम्ही उत्पादन दुप्पट करू देतो, हे काही जादू आहे का? तर हे जे आहे म्हणजे या पद्धतीनं इथे शेतकरी उभा राहणार. मग शेतकरी कापसाचे भाव दिलेच नाही, कोणत्याही पिकाच्या शेतमालाचे बाजारभाव निश्चित केले ही चांगली गोष्ट आहे, तो तेच पीक करेल. परंतु त्या जे प्रत्यक्ष शासनाची यंत्रणा, प्रत्यक्ष व्यापारीची यंत्रणा आणि भुरटे सो होऊन लोकांना फसवणारा जो व्यापारी वर्ग आहे याच्यावर अंकुश नाहीये. आणि म्हणून जो शेतकरी करतो तो उत्तम करतो, पिकवतो, आणि त्याच्याशिवाय त्याला पर्याय नाही. दुसरं ज्याचं पोट त्याच्यावर चालतं पण नाही, राष्ट्रीय काम तो करत असतो. शेती इतकं पवित्र, सुंदर आणि फलदायी आणि सेवेचं काम कोणतंच नाही असं थोरो म्हणतो असं नाही आहे. थोरंसं बीज माझ्या हातात घेऊन माझ्यासारखे हजारो शेतकरी बोलतायत, तेच मी बोलतोय. फक्त पाणी निर्माण केलं गेलं पाहिजे. पाणी निर्माण करण्याच्या छोट्या मोठ्या योजना ह्या कार्यान्वित केल्या पाहिजे. आपण दरसोड राज्य सरकार बदललं, मुख्यमंत्री बदललं की योजना बदलतात, त्याच्यामुळे आपण अपयशी ठरतो. झाडं, फळझाडं आणि त्याच्यावरची सबसिडी 1990ला 100%. मी सभागृहात होतो, शरद पवार साहेब त्याचे अध्यक्ष होते, मी म्हटलं की 100% द्या. सगळे ओरडायला लागले की शेतकऱ्यांना 100%. ते म्हणे एकदा उभं तर राहू द्या ना. म्हणून त्यांनी दिली. आज एवढी फळझाडं आणि झाडं जी महाराष्ट्रात दिसतात, देशामध्ये दिशादर्शक जे काम झालं ते महाराष्ट्रात झालं. तर म्हणून माझ्यासारखे माणसांनी मांडलं आणि तशा राज्यकर्त्यांनी निर्माण केलं.
असे राज्यकर्ते निर्माण होत आणि असे आमदार सुद्धा निर्माण हो की जे या पद्धतीने अग्रक्रमाने ते नंतर साहित्य संस्कृती मंडळ, नंतर मग आणखी काही प्रश्न, नंतर मग आणखी कुठे इंडस्ट्रीचे प्रश्न असेल ते मी मांडेल. या सगळ्या पण अग्रक्रमाने हे मांडणारं शेती प्रधान देशामध्ये सगळ्या आमदाराच्या 60% लोकांनी शेतीविषयक मांडलं पाहिजे. ते मांडत नाही. पाण्याच्या योजना नीटपणाने केल्या पाहिजे, छोट्या मोठ्या ते केल्या जाते नाही, त्या कालाबद्ध होत नाही. 50% इरिगेशनच्या नारळ फोडलेल्या अर्धवट राहिलेल्या योजना आहेत त्या मला 30 वर्षात कोणी पुऱ्या करून दाखवाव्या, एवढी किमती वाढलेल्या. आणि म्हणून आपलं धोरण कुठे चुकलं काय चुकलं याच्यावर टीका करण्यात अर्थ नाही, परंतु पुढे काय करता येईल या दिशेने जर गेलं, राज्य बदललं काही बदललं तरी निर्णय बदलता कामा नये, ही जर गोष्ट केली आणि तेवढ्याच याच्यात नव्या तंत्रज्ञानाने फळं झाडं आणि कोणती पिकं उभे राहिले तर दुसरी गोष्ट अशी की शेतकरी कधीही उपाशी राहणार नाही, कर्जबाजारी होणार नाही, आत्महत्येच्या बाजूने जाणार नाही. तो इतका वेडा नाही आहे. पण परिस्थितीच अशी आहे की मुलीच्या लग्नाला कुठून 25 लाख रुपये आणायचे, कुठून मंडप आणायचे, मुलाच्या शिक्षणाला कुठून पैसे द्यायचे, फर्स्ट क्लास करिअरचं आहे परंतु हॉस्टेलचे पैसे नाही ते करायचे, आजारपणी एक पाय तुटला म्हणजे काय करायचं, 2 लाख रुपये कुठून आणायचे. हे जे शेतकरी ज्या याच्यामध्ये अडकलेला आहे याच्यातून फस्टेड होतो आणि तो आत्महत्येच्या बाजूने किंवा मरतो. तो पैसा कर्ज झाला म्हणून नाही, शेती नापूक झालेली नाही, शेतकऱ्याच्या निर्धारित भावाचे पैसे आणि दाम त्याला मिळत नाही. आणि म्हणून मी मन की बात पुरे राजे हो, धन की बात करा राजे हो, असं मी जाहीरपणाने बोललेलो आहे. ते चांगल्या अर्थाने की नुसती पानाची बात नाही हो, पैशाची बात आणि धनाची करा. धन कुठे आहे? 11% पैसे कोणी दिले यावर्षी? एवढ्या वेळात शेतकऱ्यांनीच दिले ना, बाकी सगळं फ्लॉप झालेलं आहे करोनामध्ये. तर म्हणून ही जी शेतकऱ्याची व्यथा आहे त्याला भाव मिळाला पाहिजे, ते मिळालं पाहिजे, विक्री व्यवस्था पाहिजे आणि सबसिडी ट्रीपवर झाडांवर आणि फळझाडांवर जी काय आहे ती कायमस्वरूपी दिल्या गेल्या पाहिजे. एवढं जर झालं तर तो 5 एकरवाला 10 एकरवाला शेतकरी श्रीमंत होणार नाही, पण तो सुखाने जगू शकेल एवढं त्याच्याजवळ आहे. मी आज इतकी वर्ष शेती करतो, सुखापेक्षा दुःख पाहिले, दुष्काळ पाहिले, पण तरी मी सांगतो की शेती इतकं पवित्र आणि सुंदर काहीच नाही. आणि माझ्यासारखे शेकडो हजारो शेतकरी महाराष्ट्रात आणि देशात आहेत. मग अशी मला वाटतं डॉक्टर नितीन सरांनी हा प्रश्न विचारला होता आणि मी तेव्हा डिस्कनेक्ट झाले होते, त्यामुळे दिलगिरी व्यक्त होते. पण तुमची ही तिन्ही पुस्तकं फार सुंदर आहेत. या शेताने लळा लाविला आणि आत्महत्या आणि शेती या संदर्भातली, त्याच्यात अनेक गोष्टी तुम्ही सांगितलेल्याच आहेत. मराठवाड्याच्या टोकाला पळसखेड हा आदिवासी परिसर, गावात शाळा नाही, घरात आणि गावात कोणी शिकलेलं नाही, आई वडील अशिक्षित, मजूर आणि अशा ठिकाणी राहून आयुष्यभर साहित्य आणि कविता अगदी सकसपणे निर्माण करण्याचं कार्य दादांनी केलेलं आहे. 70 कालखंडात मराठी कवितेला नव्या जाणीवांनी आणि शैली वैशिष्ट्यांनी संपन्न करणारे जे काही मोजके अग्रेसर कवी आहेत त्याच्यामध्ये आदरणीय दादांचं, नाधो महानूर सरांचं नाव घ्यावं लागतं. आणि आज 80व्या वर्षात सुद्धा ते रसिकांच्या आग्रहास्तव इथे आले आणि खूप छान भरभरून बोललेले आहेत. शेवटी एक विनंती करते की अनेक रसिक म्हणतात त्याप्रमाणे तुमच्या आवडत्या कवितेनं कार्यक्रम आपण थांबवतो आहोत आणि मी पुढील सूत्र डॉक्टर नितीन यांच्याकडे नंतर देते. तुमची कुठली आवडती कविता? मला विदूषक मधलं तुम्ही जे लिहिलेलं आहे की गडद जांभळ भरल आभाळ मृग सावल्यांना बिलोरी भोवळ खोलोवर चिंबबाई मातीला दरवळ बिलोरी हातांना मोराचं गोंधळ, फार वेगळ्या प्रतिमा घेऊन येणारी वहीतली एखादी कविता किंवा एक होता विदूषक मधलं हे गीत, कुठलं तरी एक तुम्ही तुमच्या आवडीचं म्हणावं आणि थांबूयात. हे जे मी प्रयोग म्हणत नाही, पण या पद्धतीची रचना मोडतोड, जसं संगीतकार नवी बांधणी करतो ना, नवीन बांधणी नवीन बंध नवीन लयजा निर्माण करतो आणि या पद्धतीने कवितेत काही करावं असं मी सतत करत गेलोय. याचं कारण मराठी संत कविता त्यातली मोड, भारुडान त्यातले मोड, गवळणी त्याचे मोड, हे सगळं मी शिकलो. आणि अनेक संगीतकार आणि गायक जे आहेत तर त्यांच्या जवळ मला संगीतातलं कळतं, म्हणजे त्याच्या जवळ बसून मी पडसावलीमध्ये सगळं ऐकत राहिलो आणि त्याच्यातलं काही कळत नसताना समृद्ध झालं. पण मग स्वतःची मोड, आता 2 ओळीचं ध्रुपद असतं, 2 ओळीच्या वेळी मी 3 ओळीचं केलं, असं कुठं असतं का? आता ही जी कविता आहे आता आपण सांगितलं तर ही, पण निसर्ग, तिथला माणूस, तिथलं जगणं, तिथलं ते आणि तिथलं स्त्री पुरुष किंवा जे काही प्रेम असेल किंवा प्रेमभंग असेल किंवा जे काही असेल तर ते मांडणं फार कठीण आहे. पण मी मांडलं, मला जमलं.
आता हे गडद जांभळीची गोष्ट आहे, तर तिचं वजन जे आहे तर ते माझं आहे. अनेक संगीत म्हणजे कवितेतलं जसं आहे तसं आहे, चित्रपटातल्या गाण्यातलं आणि स्वतंत्र सीडी ज्या आशाताईने लता दीदीने केल्या त्याच्यामध्ये. तर हे गडद जांभळीच्या काही ओळी सांगतो आणि त्याच्यानंतर तर मी कित्येक कविता म्हणले. आता माझा नातू जेव्हा सांगतो की युट्यूब लावा, त्यावेळेला बघतो की अरे हे मीच बोललेलं आहे का, माझीच कविता आहे का, किती 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 भांडार लोकांनी जतन करून ठेवलेलं आहे. तर हे गडद जांभळीचं बघा कसं आहे. गडद जांभळ भरल आभाळ, गडद जांभळ भरल आभाळ, मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ, मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ, खोलवरी चिंबबाई मातीचा दरवळ, गडद जांभळ भरल आभाळ, मातीचा दरवळ निर्मळ पाण्याला, मातीचा दरवळ निर्मळ पाण्याला, झाडांच्या गाड्याला ग मखमाली झिळ, झाडांच्या गाड्याला ग मखमाली झिळ, आणि खोलवरी चिंबबाई मातीला दरवळ, गडद जांभळ भरल आभाळ, बिलोरी हातांना मोराच गुंदण, बिलोरी हातांना मोराच गुंदण, चांदण्याच बन बाई पेटल पाण्यानं, गडद जांभळ, असं येत गेलं. आणि म्हणून 2 ओळीच्या कडव्याच्या 2 ओळीपेक्षा 3 टाकणं, 3चे 1 करणं, असं छोट्या छोट्या गोष्टी करत गेलो. आणि संगीतकारांनी खरं म्हणजे त्याचा साथ शिंदे करून मोठं केलं आणि खूप कविता सांगता येतील. माझ्या पाठही आहेत. माझ्या स्वतःच्या कवितेपेक्षा मला इतर मराठी कवितेच्या शेकडो नाही 1000 कविता पाठ आहेत आणि मी त्यांचे सुद्धा कार्यक्रम केले. त्यामुळे कवितेचंही नाही, फक्त तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे अगदी नवं काहीतरी दिलं पाहिजे तर तेही जास्त नाही, थोडस, कारण पचलं पाहिजे. म्हणून मी असं करतोय आता की माझ्या कविता संग्रहामध्ये नाही, पण मी कवी लिहिणार आहे, वर्षातून एखाद दुसरी कविता लिहितो. आणि अशा अवस्थेमध्ये होते तर होते, नाही होते काय, इतकं लिहून झालं आणि काय आता तेच ते चिपाट 2 वेळा 4 वेळा रस काढला, 5 वेळा काढला, त्यातून रस काय लिहिणार आहे. म्हणून जे नवीन असेल ते लिहिता आलं तर लिहायचं, नाही तर लिहायचं नाही, हे माझं धोरण आहे. आणि त्याप्रमाणे मी एक केलं की अजून सुद्धा ज्या 15-20 कविता आता हाती माझ्या आहे की ज्या कुठे प्रकाशित नाही किंवा माझ्या संग्रहामध्ये नाहीये, पण तिथे सुद्धा मी वजनाचे, सालीचे आणि लयविभोरपणाचे जे काही बंध आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते कोणीतरी उत्तम गायिका असेल तर ते खरं म्हणजे लता दीदी आशाताई गाणार होत्या, परंतु आता त्यांना 90व्या आणि 92व्या वर्षी कसं सांगावं, त्यांची करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी लिहिलेले आहे, त्यांनी म्हटलेले आहे. तर अशा ज्या कविता राहून गेलेल्या आहेत, तर मी फक्त म्युझिकल न करता कोणीतरी गाणारी एखाद दुसरी गायिका चांगली बघतो मी आणि तिला सांगतो की बाई हे ते कुठलं ट्यूब बीब असेल, युट्यूब वगैरे तिकडे जार म्हणजे लोकांच्या होते. या सगळ्या याच्यामध्ये फक्त एक 4 ओळीची किंवा एखाद 2 तुकड्याची कविता जी आहे ती नवी कविता दिली म्हणून पाहिजे. कारण तेच ते आता हे तर माझं फार जुनं झालं ना. आता ही कविता वाचली, ही मी इतक्या वेळा म्हटले की मला फार जुनी वाटते, त्यामुळे मला कंटाळाला म्हणतात. तुम्ही आम्हाला परत परत ऐकायला आवडतंय. तर हे जे एक आहे, तर आता ज्या काही आहे तर याचे बंध जे आहेत तर काही मी केले. आता याच्यात जे बंध मला सांगितले की जे वजन मला सांगितलं, तर त्याचं उदाहरण असं की माझ्या आजोळची गाणी, हे जे लता दीदींची 6 गाणी माझ्यावरची आहेत, माझ्यावरचं भाष्य आहे. हृदयनाथ मंगेशकर, लता दीदी आणि प्रिया तेंडुलकर. मी पेरणीमुळे जाऊ शकलो नाही, तर त्यांनी ते अर्धा तासाचं माझ्यावरचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी काय केलं, कोणते प्रयोग केले आणि सातपुडा अजिंठा या ठिकाणी लोक कविता कशी पुढे नेली असं बोललेले. त्यांनी मला असं सूचित केले की असं केलं तर चांगलं होईल का, असं केलं तर चांगलं होईल. तर त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे मी केलं आणि त्याची मोड स्वतःची पुन्हा तशीच न ठेवता, त्यांची बंदिश न ठेवता मी स्वतःची केली. अशा काही कविता आहेत. तर तुम्ही पुन्हा एक वेळाला ते जर टाकलं युट्यूबवर की आजोळची गाणी, तर तिथे दीदी स्वतः बोललेले आहे. दीदींनी स्वतः, आदरणीय लता दीदींनी स्वतः म्हटलेलं आहे. एक कसं आहे, त्याच्यात असं म्हटलेलं आहे त्यांनी की एक लोकगीत आहे आणि माझी आजी म्हणायची तिकडे खानदेशाच्या जवळपास, इथेच जवळपास त्यांचा आजोळ आहे. हे 4 वेळी दादीने म्हटलेलं आहे, तुम्ही तिथे रसिकांनी ते जरूर बघा. मेरा छल्ला जो घूम गया ढूंढ जमादार, मेरा छल्ला जो घूम गया ढूंढ जमादार,
तेरे छल्ले के खातिर मैं तो तोड़े बनाऊंगा, तेरे छल्ले के खातिर मैं तो तोड़े बनाऊंगा, नको नको जमादार, नको नको जमादार, मेरा छल्ला जो घूम गया ढूंढ जमादार. हे दीदीच्या आवाजातलं आहे आणि माझ्या भरदार शेतकऱ्याच्या आवाजातून येतात. तर या वजनाची मला अशी वाटली. तर ती कविता जे, पण त्याचे एक दोनच तुकडे मी सांगतो. एक आहे, आता मुलगी हवी असं ज्यांना वाटतं किंवा मुलीसाठी असं नाहीये, मला वाटलं तेव्हा लिहिलं, पण हे मुलीला जास्ती हे करणारी कविता आहे आणि ती आपोआप लिहून झालेली, मुद्दाम मी काही केलेली, पण हे वजनासाठी केलेली आहे. माझी भरलेली ओटी कसं सांगू, माझी भरलेली ओटी कसं सांगू सावरिया, माझी भरलेली ओटी कसं सांगू सावरिया, ओले मेहंदीचे हात हात सोड सावरिया, ओले मेहंदीचे हात हात सोड सावरिया. आता मोठ दिलेला आहे. अंगणी पक्षिणी शकून सांगे कुणी, अंगणी पक्षिणी शकून सांगे कुणी, पोटी कमळन येऊ गोडी गोड सावरिया, पोटी कमळन येऊ गोडी गोड सावरिया. पुढे असं म्हटलेलं आहे, बहर लिंबोणीला, बहर लिंबोणीला तिला बांधू झुला, बहर लिंबोणीला तिला बांधू झुला, झुला जाईल गगनावरी उंच सावरिया, झुला जाईल गगनावरी उंच सावरिया. माझी भरलेली ओटी कसं सांगू सावरिया, माझे मेहंदीचे हात सात सोड सावरिया. अशा पद्धतीची नवनिर्माणाची जरी गोष्ट असली तरी पण तेच ते न लिहिताना काही बंध नवीन येतील, आशय नवीन येतील. आणि आता जे चालू आहे म्हणजे त्याच्यासाठी मी लिहिलेलेच नाहीये, पण मुलगी हवी. आणि मुलगी ही जरी असली तरी ती कशी की तिच्या प्रेमापोटी आम्ही तिला झुला बांधू, ते करू, ती गोडी गोड आहे, तामो काय बटमो काय, या गोष्टी आपोआप झाल्या. ही 4 तुकड्यांची की 2 तुकडे तुम्हाला म्हणून दाखवले. नवीन काही द्यावं आणि सांगावं, तेच ते माझं खूप झालं. मलाच माझ्या कवितेचा कंटाळा आलेला आहे म्हणजे माझ्या पुरता. आणि म्हणून आज आपण मराठी सृष्टीच्या लोकांनी आणि या सगळ्या मित्रपरिवाराने आपल्या मला हजारो लोकांच्या समोर नेलं, ते केलं. आणि दुसरी गोष्ट की पुन्हा इपाळा त्यांची भेट जी आहे ती ते ऐकतायत मी बोलतोय, तर थोडंसं कमी जास्त झालं असेल, काही गर्दी असेल, चूक भूल असेल, काही असेल, तर मी मनापासून माझं जे म्हणणं आहे आजही मांडलेलं आहे. मी जे काही मांडतो ते सरळ असतं, स्पष्ट असतं आणि त्यांनी अजून सुद्धा स्मरणशक्ती माझी छान ठेवलेली आहे. मी तारखानिशी, गोळीनिशी आणि बाकीच्या घटनांनिशी हजारो गोष्टी आजपर्यंत सांगू शकतो. आणि कवितेत या पद्धतीने जे दिलं ते मराठी साहित्याने, रसिकांनी आणि अनेक क्षेत्रातल्या लोकांनी दिलं, राज्यकर्त्यांनी दिलं, त्या सगळ्यांच्या प्रती आज आपल्या निमित्ताने, आपल्या माध्यमातून मी धन्यवाद मानतो. काही मुलाखती असतात त्या कधी थांबू नयेत असं वाटतं आणि त्याच्यामधली ही एक मुलाखत आहे. सर 2 गोष्टी मला इथे संपवायच्या आधी सांगायच्या. ते म्हणजे अजिंठा चित्रपटाचा व्हर्जिन सेट, म्हणजे ज्या क्षणी तो सेट पूर्ण झाला त्यावेळेला नितीन देसाईंनी मला बोलवलं होतं आणि तो व्हर्जिन सेट मी बघितला होता. इतका अप्रतिम सेट होता, जशी तुमची कविता अप्रतिम तसा तो सेट अप्रतिम केलेला होता. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही म्हणालात ना की मला कविता वाचून तेच वाचून कंटाळा आलाय, पण आमच्यासाठी ते अमृत आहे हो सर. अमृत निर्माण करणाऱ्या माणसाला त्या अमृताच्या बद्दल फार तो वाटणार नाही, पण आम्हाला ते जीवन जगण्यासाठी सर्वसामान्य माणसांना मिळालेली तुमची शब्दकळा, तुमची कविता हे अमृत आहे. त्या अमृताचा वसा घेऊन आम्ही पुढे जात राहणार. पण दादा, आपल्याला तुमच्या कथनात्मक साहित्याबद्दल बोलायचं राहून गेलंय, तुमच्या व्यक्तिचित्रणाबद्दल बोलायचं राहून गेलंय, अधिक कितीतरी विषय तुमच्या बरोबर चर्चा करण्याचे राहून गेलेले आहेत. तुम्ही मगाशी प्रतिष्ठानबद्दल बोललात, त्या मराठवाडा साहित्य परिषदेने तुमचा जो ऋणानुबंध आहे ते विशेषांक देखील माझ्याकडे आहे की नादो महानोर विशेषांक त्यांनी निर्माण केला होता 2001 साली मराठवाडा साहित्य परिषदेनं. बाळासाहेब गोंगडेंनी ही मुलाखत आपण घेणार आहोत म्हणून लगेचच पोस्टाने पाठवून दिला. अनेक लोक अपरंपार प्रेम करतात, अनेकांच्या मनात तुमच्याबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. आपण या मुलाखतीचा दुसरा भाग करूया का पुढे, तुमची परवानगी असली तर? नाही, करता येईल. म्हणजे दुसरा भाग जो आहे हे विषय सोडून आणखी खूप आहे. ही जी सगळी कळवाळ्याची जाती आहे, जगाला प्रेम अर्पावे सारखा दीर्घकाव्य आहे साने गुरुजींवरचं,
गाथा शिवरायाची सारखं दीर्घ काव्य किंवा सांगीतिक काव्य आहे. तिची कहाणी सारखं 32 कविता आहेत 32 जणींच्या, आणि स्त्रियांच्यावरच्या कविता माझ्या आतापर्यंत 50 आहेत. परंतु हे स्वतंत्रपणे त्या कवितेचा ठसा किंवा प्रार्थना दया करण्यासारख्या सोशल पॉलिटिकल ज्या कविता आहेत त्या, आणि विशेषतः याच्याशिवाय सुद्धा म्हणजे हे शेतीचे प्रश्न बरेच आले ते आले, असं जे सगळं काही राहून गेलेलं असेल ते, आणि या सगळ्या सभागृहाच्या पद्धतीने जे मी मांडलं की एवढे मी फलित दिलेले आहे ते, तर याच्या संबंधी जर आपण काही जर बोलायचं असेल तर मी मोकळेपणाने जे काही सांगू शकतो. इच्छा असेल तर करूया आपण काही. पण वर्षा, आता गंमत बघ, सर बोलत असताना मागच्या बाजूनी पाखरांचे आवाज येत आहेत आपल्याला. निसर्गाशी खऱ्या अर्थाने एकरूप झालेला हा निसर्ग कवी, खरं म्हणजे निसर्ग सखा हा फार छान शब्द मगाच्या बोलण्यामध्ये येऊन गेला. आणि आजच्या या मुलाखतीमध्ये तुमच्याकडे कितीतरी अडीअडचणी निर्माण झाल्या तांत्रिक स्वरूपाची, तू पटकन जोडून घेतलंस, छान पद्धतीने सगळं पुढे केलंस. नाही दिलगिरी व्यक्त करायचं कारण नाहीये. टेक्निकल अडचणी ज्या असतात त्या आपल्या कोणाच्याही हातामध्ये नसतात, परंतु त्यांच्यावरती मात करत करत, जसं कोरोनावरती मात करत आपण पुढे चाललोय. आणखीन एक गोष्ट आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवूया. दादा आत्ताच बोलले शिवाजी महाराजांच्या वरती त्यांनी जे काव्य लिहिलं त्याच्याबद्दल पुढच्या वेळेला बोलणार आहेत, पण आपल्या सगळ्यांच्या मनात आपण एक आठव हा कार्यक्रम संपवता ठेवूया की आज छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाले, छत्रपती झाले, त्याचा 358वा वर्धापन दिवस आहे. आणि म्हणून महाराजांना आपण सारे जण एक मानाचा मुजरा आपल्या सगळ्यांच्या मनापासून करूया. आणि आजचा हा कार्यक्रम थोडासा स्वल्प विराम घेऊया आणि पुन्हा पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण भेटूया. तोपर्यंत मराठीसृष्टी.com आणि वाचता वाचता याच्या वतीनं निसर्ग सखा महाकवी माजी आमदार विधान परिषदेचे ऋषीभूषण नाधव महानोर यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. वर्षा, तुला मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा या स्वल्प विरामानंतर आपण भेटूया. पण इथे उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझी एक आदरपूर्वक विनंती आहे, तुम्हाला जर महानोर सरांना काही प्रश्न विचारायचे असतील, ही मुलाखत फेसबुकवरती मराठीसृष्टी.com पेजवरती उपलब्ध असेलच, तिथे तुम्ही ते प्रश्न टाका. मग ते प्रश्न तुमच्या वतीनं वर्षाताई तिथे तुम्हाला तुमच्या वतीनं ते प्रश्न दादांना विचारेल नक्कीच, याची मी ग्वाही देतो. आणि हा कार्यक्रम इथेच संपलाय असं जाहीर करतो. मनापासून धन्यवाद. मराठी सृष्टीचे मी मनापासून आभार मानते. डॉक्टर आरेकर सर, तुमच्याबद्दलही मनापासून कृतज्ञता. महानोर सर, अतिशय आनंद वाटला. कृतज्ञतापूर्वक वंदन. धन्यवाद.